नमस्कार. मी सुषमा दळवी. काही महिन्यांपूर्वी आम्ही व्हॉट्सॲपवर आविष्कार नावाचा एक ग्रुप स्थापन केला. आपला स्वतःचा आविष्कार, आपली अभिव्यक्ती सादर करण्यासाठी. खूप गाजला तो. मग कल्पना आली एक थीम बेस्ड ऑडिओ अंक करण्याची. बघता बघता त्याचेही 8 अंक झाले. त्यातलाच हा एक अंक भावांजली, जो सादर केलाय आमची नामवंत कलाकार वर्षा जोगळेकरीने. गाजलेल्या जुन्या नाटकातले काही प्रवेश, त्यांचं ऑडिओकरण किंवा व्हिडिओकरण ह्या अंकामध्ये आम्ही सादर केलंय. वर्षा जोगळेकर आणि त्यांच्या टीमनी अथक परिश्रम घेऊन हा अंक व्हॉट्सॲपवरनं यूट्यूब आणि फेसबुकवर आणण्याचं ठरवलंय. त्यांच्या ह्या प्रयत्नांना मी खूप शुभेच्छा देते आणि आशा करते की तुम्हालाही हा आमचा अंक खूप आवडेल. धन्यवाद. नमस्कार, मी वर्षा जोगळेकर. आविष्कार या आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपतर्फे नाट्यप्रवेशांचा जो कार्यक्रम सादर होतो आहे त्याचं संपादन करण्याची संधी मला आमच्या ॲडमिन सुषमा दळवी यांनी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. हा कार्यक्रम गुगल ड्राईव्हद्वारे आमच्या आविष्कारच्या सभासदांसाठी निनाद जाधव यांनी उपलब्ध करून दिला होता आणि आज संजय गोसावी हा कार्यक्रम यूट्यूबतर्फे आपल्या सर्वांसमोर पोचवत आहेत. या दोघांचे मी मनापासून आभार मानते. आमच्या आविष्कार या ग्रुपमध्ये अनेक नाट्यप्रेमी सभासद आहेत. काही व्यावसायिक आहेत, काही हौशी आहेत. या सगळ्यांनीच या नाट्यप्रवेशात खूप उत्साहाने भाग घेतला. एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की हा कार्यक्रम लॉकडाऊनमध्ये सादर झाला होता. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या स्वतःच्या घरी रेकॉर्डिंग केलं. एक वेळ तर अशी होती की एका प्रवेशामध्ये एक कलाकार आफ्रिकेमध्ये, दुसरी कलाकार कॅनडामध्ये, अशा रीतीने या सगळ्या प्रवेशांचं रेकॉर्डिंग झालं आहे. पण सभासदांनी जो काही उत्साह दाखवला आहे आणि जास्तीत जास्त हे प्रवेश उत्कृष्टपणे सादर व्हावेत यासाठी जे प्रयत्न केलेत त्याबद्दल या सर्वांचं मनापासून कौतुक करावंसं वाटतं. ही नाटकं निवडताना आम्ही थोडासा असा विचार केला की आपली रंगभूमी इतकी दैदिप्यमान परंपरा लाभलेली आहे आणि ही परंपरा उज्ज्वल करण्यासाठी ज्या थोर नाटककारांचा यामध्ये मोलाचा वाटा आहे अशा वेगवेगळ्या नाटककारांची नाटकं आम्ही निवडली. त्यातसुद्धा पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, काल्पनिक अशा सगळ्या प्रकारच्या नाटकातले प्रवेश आपल्याला या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहेत. या सर्व थोर नाटककारांना त्यांचाच शब्दातून वाहिलेली ही भावांजली. स्वागतम, सुस्वागतम. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून आविष्कार सादर करीत आहे वेगवेगळ्या नाटककारांच्या नाटकातले प्रवेश. भावांजली सादर करीत आहोत. भावांजली. आत्ताच आपण अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या सौभद्र नाटकाची नांदी ऐकलीत. किर्लोस्करांचे शिष्य गोविंद बल्लाळ देवल यांच्या संगीत शारदा या नाटकातलं एक अतिशय गाजलेलं गाणं आता आपण पाहणार आहोत. सादर करतायत रेखा दामले. शारदेचं लग्न ठरलंय. हो हो. मंडळी, श्रीमंतांचं वय ग किती? तेवढं मात्र विचारू नकोस ग. का म्हातारा आहे की काय? म्हातारा? छे 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 छे. अगदी अगदी एवढा म्हणजे किती? अवघे पावणशे वयमा पाऊणशे? म्हातारा इतका एवढा? नाही,
अवघे पाऊणशे वयमान, अवघे पाऊणशे वयमान. लग्न अजून लहान, लहान गुडघ्यातच वाशिंग बांधाय ना. लग्न अजून लहान, अवघे पाऊणशे वयमान, अवघे पाऊणशे वयमान. दंताजीचे झाडे उठले. श्यामे, आम्ही तुम्हाला आमच्यासाठी विडा लावायला सांगितलं होतं ना. मग त्यात बदामाचे तुकडे का टाकले होते? का काय झालं? वत्तीशी हल्ली ना. दंताजीचे झाडे उठले, फुटले दोन्ही गाल, फुटले दोन्ही गाल, फुटले दोन्ही गाल. हा हा ऐकायला नाही येत की काय? मला ऐकायला येते, माझ्या कानाशी का उलटली? फुटले दोन्ही गाल, फुटले दोन्ही गाल. डोळे रुसले काही न बघती, डोळे रुसले काही न बघती, डोळे डोळे रुसले काही न बघती. नन्ना म्हणते मान, नन्ना म्हणते मान, अवघे पाऊणशे वयमान, अवघे पाऊणशे वयमान. तुरळक कोठे केसर पेरी, नाही म्हणजे अगदीच नाही, थोडी इथे थोडी इथे आहे आहे. एवढेच? केसर पेरी, तुरळक कोठे केसर पेरी. टक्कल डोई छान, टक्कल डोई छान, टक्कल डोई छान, टक्कल छान, टक्कल छान, टक्कल छान, टक्कल डोई छान. भार पयाचा वाहुनी वाहुनी, भार भार वयाचा वाहुनी वाहुनी. कंबर होय कमान, कंबर होय कमान, अवघे पाऊणशे वयमान, अवघे पाऊणशे वयमान. श्यामे, आणखी एक गोष्ट सांग. काठी वाचून नेटन पाय, हे काय? बायकोची वाट पाहणाऱ्या हृदयाची ठोके. काठी वाचून आम्हाला किती वैद्य बोलायची, ठोके मोजतच नसत म्हणायचे. नाट्याचार्य काकासाहेब खाडीलकर यांच्या भाऊबंदकी नाटकातला हा प्रवेश कोकणस्थ आणि देशस्थ बायकांची वाटणीवरून झालेली भांडणं बघा कशी ऐकण्यासारखी आहेत. सादर करतात विनया पराडकर आणि सुषमा दळवी. 1 2 3 4 6 पुतळे आहेत. हे सरदार मोठे सज्जन आहेत हो. प्रत्येकाने एकेका पायावर एक एक पुतळी ठेवली. ह्या 12 मोहरा. तुळोजीराव कोतवालही मोठे सज्जन आहेत हो. अभिषेकाच्या रोजच्या दक्षिणेशिवाय आज सहज दर्शनाला आले तर 12 मोहरा ठेवल्या. देवा, तुळोजीरावांना लवकर सरदार कर. बाई, ह्या पुतळ्या आणि मोहरा तुमच्या आणि माझ्या झाल्या. ह्या 6 पुतळ्यांपैकी 1 2 3 ह्या 3 पुतळ्या तुम्ही घ्या आणि त्या 12 मोहरांपैकी 6 मोहरा मला द्या. दोघांची वाटणी बरोबर नको का व्हायला? या मोहरात कसली हो बाई तुमची वाटणी? पुतळ्या निम्म्या तुमच्या निम्म्या माझ्या, हा हिशोब बरोबर आहे. कारण मारुती रायाचं देऊळही दोघांचं आहे ना. पण या अभिषेकाच्या मोहरात कसली हो वाटणी? अभिषेक आमच्या घरातून होतो म्हटलं. पण खटपट करायची होते आमच्या घरातून. खटपटीची दक्षिणा अर्धी, विद्येची दक्षिणा अर्धी.
बाई, बऱ्या बोलाने माझी 6 मोहरांची वाटणी तुम्ही मला दिली पाहिजे, नाहीतर काय हो? नाहीतर काय? माझ्या 6 मोहरा मी तुम्हाला एक क्षणभर पचू द्यावयाची नाही. मी कोकणातली आहे बरं. भाऊ बनकी म्हणजे आम्हा कोकणस्थानच्या हातचा मळ. मोहरांची गोष्ट तर बाजूलाच राहू द्या. एक फुटकी कवडी जर तुमच्या वाटणीला अधिक गेली तर प्रत्येक कवडी गणित पसाभर डोळ्यातून टिप काढावी लागतील, हे पक्क ध्यानात ठेवा. दुर्गाबाई, कोकणस्थांच्या तोंडची वटवट मला चांगली ठाऊक आहे. देशस्थ असल्या धमकावणीला भीक घालत नसतात म्हटलं. मी देशस्थांची आहे, तुमच्यासारखी काही चुरू चुरू बोलायची नाही. तुम्ही कोकणस्थ वाटणी कबूल करून नंतर बुडविता. आम्ही देशस्थ प्रथम दुसऱ्याची वाटणीच कबूल करत नाही. या 12 मोहरातली एक फुटकी कवडीही तुम्हाला मिळावयाची नाही. आणि तुम्ही कितीही वेडेवाकडं बोलला तरी माझ्या डोळ्यातून अश्रूंचं एक टीपही निघणार नाही. बाई, तुम्ही अजून मला पुरती ओळखली नाही म्हणून अशी ऐट मिरविता. माझी पणजी वेगळी सरली तेव्हा तिने वरवंटा उभा फोडून घेतला. माझी आजी जेव्हा वेगळी सरली तेव्हा फुंकणीचं जळकं तोंड दोघांच्याही वाटणीला सारखं यावं म्हणून फुंकणी चिरली. आणि माझी आई वेगळी सरली तेव्हा तिने केरसुणीचे हीर कसे वाटायचे ह्याबद्दल वाद माजवला. शेवटी माझ्या आई बापांनी पुण्यास पेशव्यांपुढे 4 खेपा व नंतर साताऱ्यास महाराजांपुढे 5 खेपा घालून फिर्यादी मांडल्या. पेशव्यांनी व महाराजांनी उपदेश केला, एवढ्या खटपटीने नवीन राज्य तुम्ही मिळवले असते. बाबांनी सांगितले, आम्हास राज्य नको, वाटणी पाहिजे. हिरासीर अशी वाटणी नाही. अधिक लांबीचा व अधिक जाडीचा एकही हीर काकांना मिळता कामा नये. आई म्हणाली, केरसुणीचा प्रत्येक हीर उभा चिरून मिळाला पाहिजे. मरे तो दोघांनी हा वाद घातला. आणि शेवटी मरताना भाऊ बंधक कसे फसवतात हे सर्व मला सांगून वाटणीच्या वेळी कशी दक्षता ठेवली पाहिजे हे त्यांनी मला शिकवलं. म्हटलं, म्हाळसाबाई, असल्या पंडीच्या, असल्या आजीच्या आणि असल्या आईच्या कुळातली मी मुलगी आहे. मुकाट्याने माझी वाटणी मला द्या. माझे आई बापही काही कमी नव्हते म्हटलं. आम्ही मूळचे खानदेशचे. आणि आजोबांना खानानी हद्दपार केलं असताना माझ्या बाबांचं लहानपणीच लग्न झालं होतं. बाबांना भाऊ त्यावेळी नव्हता आणि आजोबा हद्दपार, त्यामुळे पुढेही होणार नाही. असं पाहून माझ्या आजोळच्यानी मुद्दाम माझ्या आईला असल्या घरी दिली. मुलीचे सासू सासरे जिवंत, पण नवऱ्या मुलाला भाऊ नाही आणि पुढेही होणार नाही. असं स्थळ कोठून बरे मिळणार? असे चांगलं स्थळ मिळाले खरे, पण आजोबा चोरून वेश पालटून शहरात राहू लागले. आईनी लगेच बाबांना सांगितलं, बघा पुढे कदाचित भाऊ बनकीचा प्रसंग येईल. म्हणून बाबांनी ताबडतोब खानाला वर्दी दिली की आजोबा घरी आलेत म्हणून. मग खानानी आजोबांना जन्मभर कैदेत कोंडून ठेवले. भाऊ मुळीच नको म्हणून बापाला कैदखाना दाखवणाऱ्या देशस्थ आई बापांची मुलगी आहे म्हटलं मी. बरे का दुर्गाबाई, या 12 मोहरांपैकी एका मोहरेची आशा करू नका. कशा मोहरा देत नाही ते पाहते ना मी. नाही देत माझी वाटणी, नाही देत माझी वाटणी, नाही देत माझी वाटणी. हाताईतच मी माझ्या ताब्यात घेते. तुमच्या हातात मोहरा, माझ्या हातात हाताईत. तुळोजीराव आले म्हणजे साफ सांगते, माझ्या दक्षिणेची आणि मोहरांची वाटणी टाका, मग ताईत मिळेल. आता पाया पडत वाटणी द्यावी लागेल बरं म्हाळसाबाई. मिळाली बरे वाटणी, मिळाली वाटणी. कशी नाही वाटणी मिळते ते पाहते. वाटणीच्या वेळी माझी आई झिंजा धरून भांडली होती हो. कशी नाही वाटणी मिळत पाहते. मिळाली बरे वाटणी, मिळाली वाटणी. बुचडा दुसरीच्या हातात गेला पण माझ्या आईनं काही भांडण मिटवले नाही. मिळाली बरे वाटणी, मिळाली. ताईत मुडेल, यंत्र फुटेल, मंत्राचा कागद बाहेर येईल. ताईत मोडू दे, यंत्र फुटू दे, मंत्राचा कागद बाहेर पडू दे. यंत्र, तंत्र, मंत्र, ताईताचे 2 तुकडे. राम गणेश गडकरी
यांचं अतिशय गाजलेलं नाटक म्हणजे संगीत भावबंधन. या नाटकातला लतिका आणि घनश्याम यांचा प्रवेश आता सादर करतायत स्मिता कोरडे आणि शिरीष सुकटणकर. आपण मला पुन्हा बोलावणे पाठवले. मला तूर्त आपल्याला भेटण्याची किंवा आपल्याशी बोलण्याची काहीच गरज नव्हती. आलो म्हणून आलो, झाले. आपल्याला तसदी दिल्याबद्दल क्षमा करा. आपल्याला माझ्याशी बोलण्याची गरज नाही, पण आज मला आपल्याशी बोलण्याची गरज आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात दिवस येतात. काय बोलणार आहात तुम्ही? माझ्या सर्व प्रियजनांचे प्राण आता आपल्या हाती आहेत हे मला माहीत आहे. माझ्या उद्दाम भाषणामुळे खवळून आपण सर्वांचा छळ करण्यास तयार झाला आहात. घनश्याम, आज आपल्या पुढे सारा उद्दामपणा, सारा स्वाभिमान मी सोडून दिला आहे. माझ्या निरपराधी प्रियजनांवर दया कराव अशी आज मी तुमच्या चरणी दीनपणाने याचना करत आहे. माझ्या बोलण्याच्या प्रायश्चित्तासाठी मी आपल्या देहाचे सुद्धा दान करायला तयार आहे. पण हे दान मी काय म्हणून घेत बसू? जे आज मला माझ्या हाताने हिसकावून घेता येते त्याच्यासाठी हात पसरण्याचं मला काय कारण आहे? शिवाय आपल्या देहाचे दान कोणत्या नावाने घेऊ? भिक्षा म्हणून, जोगवा म्हणून की गोग्रास म्हणून घेऊ? भिक्षा म्हणा, जोगवा म्हणा किंवा गोग्रास म्हणा, काय वाटेल ते म्हणा. पुन्हा पदर पसरून सांगते की मला माझ्या अपराधासकट पदरात घ्या. तुमच्या चरणाप्रती मी विनंती करते. माझ्या विनंतीचा अपमान करू नका हो. पण मला वाटतं आपणाला पदरात घेतले तरी आपल्या हट्टी हृदयाचा मला लाभ होणार नाही. आपल्या मनाचा पीळ तसाच राहणार. नाही, कालपर्यंत आपली कुरकुर चालूच होती. कालच्या बोलण्याची मला क्षमा करा. नव्याने पायमल्ली होऊ लागली म्हणजे मेल्या कातड्याची वहाण सुद्धा थोडी कुरकुर करते. अहो, मग मी तर जित्या रक्ता मासाची मुलगी आहे. नाही हो, लतिका इतकी हिंदीत कुणापुढेही झाली नाही. लतिकेने स्वाभिमान सोडला नव्हता, पण प्रियजनांच्या सुखासाठी मी वाटेल तो कमीपणा घ्यायला तयार झाले आहे. माझ्या अपराधामुळे माझ्या निर्दोष प्रियजनांना आपण पायाखाली तुडवून टाकू नये म्हणून आपली पायधूळ व्हायला सुद्धा मी तयार आहे. माझ्या बोलण्यामुळे नाहक दुःख भोगणाऱ्या जीवांसाठी मी आज स्वाभिमान शून्य झाले आहे. सांगा घनश्याम, सांगा, तुम्हाला आणखी किती लाजिरवाण्यासारखी शरण येऊ मी? आपल्या मनातला खराखुरा पीळ जसाचा तसा आहे. तुमच्यासारखी बाणेदार माणसं स्वतःच्या सुखदुःखाची फारशी पर्वा करत नाही. त्या दिवशी सुद्धा आपला अभिमान आपल्या प्रियजनांना सुखी करण्याबद्दलच होता. आज त्याच हेतूने आपण स्वार्थत्यागाला पिळदारपणे तयार होतात. नाही लतिके, नाही. स्वार्थत्यागाचे हे अभिमानी समाधान मी तुला लाभू देणार नाही. तुझ्या प्रियजनांच्या सुखाची माती माती केल्याशिवाय राहणार नाही. घनश्याम, का हो असे निष्ठुर होता? का असा छळ करता? का असं दुःख देता? तुम्हाला आमची अजिबात दया येत नाही का हो? गरजवंताला अक्कल नसते म्हणतात ना, ते खोटं नाहीये. आपल्याला माझ्याशी बोलण्याची गरज आहे, पण बोलण्याची अक्कल मात्र नाही. मी असा निष्ठुर का होतो? असा छळ का करतो? असे दुःख का देतो? शरम नाही वाटत असं विचारायला? त्या दिवशीच्या वाघबाणांचा आपल्याला विसर पडला वाटते. लतिके, बाण जिथून सुटतो तिथे त्याची काहीच साक्ष राहत नाही, पण जिथे जाऊन भिडतो तिथे जखम होते, आणि जखम जरी बरी झाली तरी व्रण राहतोच. कुठल्याशा आजारात रोगी देहासाठी वाटेल त्या दुसऱ्या देहाच्या जित्या मांसाचा पुरवठा केलेला चालतो म्हणतात, पण हृदयाची जखम भरून काढण्यासाठी मात्र वैरी हृदयाच्या तडफडत्या तुकड्याचीच भर करावी लागते. त्या दिवशी माझी हकालपट्टी करताना मी कोणता मोठा अपराध केला होता?
नाही नाही, मी हलक्या दर्जाचा असेन, पण म्हणून मला सुखदुःख नाहीच. अगदी वाघ आणि साप हे क्रूर प्राणी असले तरी वाघाचे सुळे पाडताना किंवा दगडाने सापाचे डोके ठेचताना त्या प्राण्याला दुःखच होत नसेल. साध्या साध्या प्रश्नांचा विचार करा आणि हो, आणि मगच मला असले बेअकली प्रश्न विचारा. आपले सारे बोलणे मला सर्वस्वी मान्य आहे. मी आपल्याला अतिशय कठोर बोलले, हे खरंय. पण त्याबद्दल माझे मलाच शासन करा, एवढीच आपल्याजवळ प्रार्थना आहे. माझ्या बोलण्याचं शासन त्या गरीब, सालस, निर्दोष माणसांना का देता? माझ्या वडिलांनी आपला काय अपराध केला होता? मालतीने आपल्या मनाला कधी दुखावले? एकाच्या अपराधासाठी दुसऱ्याला शिक्षा करण्याचं काय कारण? आपले पाय धरते, पण त्या बिचाऱ्यांना क्षमा करा ना. काळ्या कुट्ट अंधाराप्रमाणे काळ्या अंतःकरणातही अमक्या तमक्याचा भेद उरत नाही. धगधगीत निखाऱ्यावर पाणी टाकले म्हणजे त्याचा सर्वस्वी कोळसा होतो, पण तेजस्वी माणसाच्या आशेवर पाणी पडू लागले तर त्याचे अंतःकरण तेवढे काळे टिक्कर पडते. या दोन गोष्टींचा एका मेळाने विचार करा म्हणजे झाले. घनश्याम, इतके आवर्जून जीव तोडून सांगितले तरी तुम्हाला दयामाया कशी हो येत नाही? काय संबंध दयामाया येण्याचा? काय संबंध? ज्या गोष्टीचा मला मुळीच अनुभव नाही तिचं मी दुसऱ्याला कसे प्रत्यंतर पटवून देऊ? कोणी कधी माझ्यावर दयामाया केली आहे म्हणून मोबदल्या खातर मी दुसऱ्यावर दया करू? कोणत्या मनुष्याने माझ्यावर निरपेक्ष, शुद्ध, असंबद्ध दया केली आहे? तीचभर उघड्या नागड्या देहाच्या देणगीखेरीज मानव जातीने आजवर या एकल कोंड्या घनश्यामावर काय उपकार केले? लतिके, दया माया हे शब्द रिकाम टेकड्या भाषा पंडिताने कोणाच्या तरी खोगीर भरतीसाठी तयार केलेत. जगाच्या बाजारात निर्व्याज दयेची हुंडी ओळखी वाचून मनाला पटत नाही. घनश्याम, तुम्ही अलौकिक बुद्धीचे पुरुष आहात. अशी निरपेक्ष दया जगाला अजून दिसली नसेल तर तुम्ही या पहिल्या यशाचे भाग्यशाली अधिकारी व्हा. दया करा घनश्याम, क्षमा करा. माझ्या दीन दुबळ्या दुनियेकडे दयार्द्र दृष्टीने पाहिल्या वाचून मी आज तुम्हाला इथून जाऊच देणार नाही. तुमच्या हृदयाला दयेचा पाझर फुटेपर्यंत तुमच्या चरणांवरचा हा अश्रूंचा अभिषेक मी थांबवणार नाही. मी थांबवणार नाही घनश्याम, हा अश्रूंचा अभिषेक मी थांबवणार नाही. नाटक भावबंधन. लेखक राम गणेश गडकरी. दिग्दर्शक शिरीष सुकटणकर. सादरकर्ते शिरीष सुकटणकर आणि स्मिता कोरडे. नाटक संगीत राजसन्यास. लेखक राम गणेश गडकरी. सन 1922. अंक पहिला, प्रवेश पहिला. संभाजी आणि तुळशी यांच्यातील संवाद. संभाजी रत्नाकर तारदाळकर. तुळशी ज्योती कर्णिक. तुळशी, घाबरू नकोस. डोळे उघडून नीट पहा. हा, कोणी मला हात दिला? तुळशीचे यश कोणी हिरावून नेले? रायगडच्या रणमर्दाने. तुळशी, अजून घाबरल्यासारखे का दिसतेस? तुळशी कधी भ्याली नाही. त्रिखंड धुंडाळून मला भीती सापडली नाही. म्हणूनच तिला पाहण्यासाठी आज दर्याच्या तळाचा ठाव मी पाहत आहे. तुळशी, जिभेचा भरवसा कुणी धरावा? माणसाला जीभ खोटे बोलण्यासाठी मिळाली आहे. जीवाची खरी भाषा अवघ्या अंगाने बडबडते.
तू भ्याली नाहीस? मग हे काय आहे? नुसत्या फेसाचा मारा चुकवण्यासाठी भित्री नजर पापणीच्या पडद्याआड होत आहे. उसळत्या पाण्याने गाला उठावरली गुलाबी शोभा धुवून गेली आहे. छातीच्या धरणीकंपाने जीवनशाहीच्या किल्लेकोटांना चळ भरल्यामुळे भ्यालेल्या जीवाने साऱ्या देहावर ही काटेरी शिबंदी उभारली आहे. ही भीती नाही का? नाही, एकदा नाही, लाखदा नाही. चतुरा, आपण चुकलात. या चपळ पाणभुईवर आपली नजर न ठरल्यामुळे आपल्या डोळ्यांना प्रीतीचे पहिले रूप भीतीसारखे दिसले. इतके का हे पाणी चंचल आहे? मला अजून भीतीप्रमाणेच प्रीतीची सुद्धा. वीरा, नेटकी नजर रोखून असे निरखून पाहू नका. माझ्या पहिल्या बोलण्याची, मर्दुमकीची शेखी केल्याची रायगडच्या रणवरदा, नारी जातीला क्षमा करा. ही तुळशी आज भ्यायली आहे. साजणी, आपण काय बोलत आहे? पाणी चंचल आहे, पण मन पाण्याहून चंचल आहे. माझ्या मनाची उडी आपल्या बोलांच्या पलीकडे जाते आहे का? साजणी, तुमच्या जीवाखातर समुद्राचा ठाव काढण्यासाठी मी झटलो, पण तुमच्या मनाचा ठाव. देवा, आता तेही कष्ट घेऊ नका आणि हेही कष्ट घेऊ नका. मानसीच्या राजहंसा, माझ्या मनी उडी घेऊ नका. जे जे कधी काळी घडायचे नाही त्यासाठी रडायचे कशाला? आजवर कोणत्याही पुरुषाच्या डोळ्याला डोळा भिडवताना तुळशीची नजर चळली नाही, पापणी ठळली नाही. नवख्या नजरेचा नेम चुकवण्यासाठी कधी पदर सावरला नाही, कधी जीव बावरला नाही. आज तुळशीचा अभिमान उतरला. रायगडच्या राजाला पाहण्यासाठी डोळ्यात जीवाची प्रभा दाटली, ताजमीसाठी देहावर काटेरी सभा दाटली. नजरेच्या एकाच फिरतीने डोळ्यात रूपरेखेची साठवण झाली. तुळशीला पदराची आठवण झाली. पुन्हा आपल्याकडे पाहताना नजरेची ज्योत पापणीने मालवली, उरीची लाज पदराने पालवली. आज जवान मर्दीच्या बादशहाने माझ्या जोबनवंतीला काटेरी भूषणे बहाल केली. आपल्या देहाच्या स्पर्शाने माझा देह नटला, पण जीव हटला. महाराज, जीव हटला. तुळशीच्या हटलेल्या जीवासाठी या दांडक्या दर्याशी झगडून देह कष्टवू नका. आता जीव नकोसा झालाय. रायगडच्या रणमर्दाला यात कष्ट होणार? साजणी उसमळतीला डोक्यावरून निघून गेल्यावर घाबरल्या हाताने तोंडावरचे केस मागे सारताना चुकार केसांचा एखादा गोप तसाच गालावर खेळत आहे. लाटेच्या माराला भिवून झिरझिरीत पदर आपल्या उराशी लपत आहे. उघडत्या पापणीवरच्या तुषारांमुळे डोळ्यांची धानलेने उघडझाक होते आहे. आपल्या मस्तकी बसल्यानंतर पुन्हा पाताळ पाणी पाहावं लागणार म्हणून एक एक पाण्याचा थेंब आपल्या केशपाशावरून सावकाश दिलगिरीने सुटत आहे. गर्दीने उघडत्या झाकल्या डोळ्यांवरून पळणाऱ्या एखाद्या थेंबातून मावळता सूर्यनारायण आपल्या तिरप्या तीरांनी सोनेरी नेम साधून तुमच्या डोळ्यांना दिपवीत आहे. नजरबंदीने क्षणभर घाबरल्यामुळे आपली माझ्या अंगाभोवतीची मिठी किंचित जोराची होऊन मला माझ्या बळाचं सार्थक वाटत आहे. अशावेळी कष्टाचा कोण केव्हा? सौंदर्याची नाजूक सेवा करीताना पराक्रमाला कौतुकांची कोळीक लाभते. सुंदर साजणी, यावेळी माझ्या रंगलेल्या मनाला दिलगिरीचे बोल ऐकू नका. लाटांचे बोल आदळून देह कधी कष्टत नाही, पण उदासवाणे बोल ऐकून माझ्या जीवाला मात्र अगदी कष्ट होतात. या जगाचा, या जीवाचा असा कंटाळा करायचं काय कारण आहे? जगाचा, जीवाचा कंटाळा? दुबळ्या संगतीत स्वर्गाचा, देवाचा सुद्धा कंटाळा येईल. आता रायगडच्या रणवर्दाने काया शृंगारल्यानंतर आता दौलतरावांसाठी
जीव जगवायचा. जातीच्या जीवाशी ओळख पटल्यावर कमजीवाशी खेळायचे. रामाशी मन रमल्यावर माकडाशी मिठ्या मारायच्या. काळ्या मातीच्या मुलाने कस्तुरीची किंमत करणाऱ्या दौलतरावाच्या भातुकलीचा संसार ताटण्यासाठी रायगडच्या देवाला अशा कष्टात पाडायचे. नाही देवा, पुन्हा या मर्दुमकीच्या छातीवर मान विसावून डोळे झाकून पडू द्या. माझा जीव अशा सुखाच्या सागरात बुडाला असताना माझा देह या सागरात बुडवून टाका. ज्या हाताने मला जीवदान दिले त्याच हातावर माझ्या देहाचे दान करण्यासाठी मी या उदंड दर्याचे पाणी सोडले आहे. आता मला वाचवू नका. जोबनशाहीच्या बादशाह, आपल्या स्पर्शाने या देहावर चढवलेली ही 16 शिंगाराची लेणी आता उतरू नका. अशा थाटात मला मरणाच्या दारी पोचवा. सह्याद्रीच्या राजसिंहा, सिंधुदुर्गाच्या वाघिणीची अशी गाय करून तिला 4 भिंताडाच्या कोणवाड्यात गुजरू नका. दुबळ्या दौलतरावाच्या पलंगाच्या पाण्यातल्या प्रेमाच्या रणमर्दा, दौलतरावाला नाही, उभ्या जगालाही नाही, तुळशी तुम्हाला लाजली आहे. नक्कीच आपली मर्जी आम्हाला हुकमतीने वाकवेल. साजणी, याच पावली रायगडावर चला. भगीरथ प्रयत्नाने लाभलेली ही शृंगाराची रसगंगा रायगडच्या शंभूदेवाला तिन्ही त्रिकाळ शिरसावंद्य होईल. दुबळ्या दौलतरावाची तुळशी दर्यात बुडून मेली आणि रायगडच्या रणमर्दाने पाताळातून एक नागकन्या बाहेर आणली. दिलदार, इतका आपला धीर होईल का? लग्नाच्या बेडीने आपले जीव निरनिळ्या जीवांशी जखडले आहेत. दिलवर, गालावर सांडलेली ही गुलाबी शराब पाजून या जीवाला धुंद करा. म्हणजे मातीच्या मोलाने घडलेल्या लग्नाच्या दुबळ्या बेड्या ती तुफान ताकदीने तडातड तोडून टाकेल. अशावेळी मृत्यूलोकींच्या पामर नियमांची आम्हाला काय परवा? एकाच क्षणाच्या आरंभी हेलकाव्याने पाताळापर्यंत खालावून आपल्या डोळ्यांची किरणे शेषाच्या फणीतल्या मण्यांच्या किरणांशी खेळत आहेत. तर त्या क्षणाच्या शेवटी डोंगर लाटेसरशी आम्ही आभाळाला भिडून आमचे डोळे चांदण्यांची गोष्टी सांगत आहेत. अशा रीतीने क्षणमात्रात आकाश पाताळ एक होताना मृत्यूलोकावर नजर तरी कशी ठरणार? प्यारी, मानवलोकींची लग्न रद्द करून रायगडचा हा राजा आज तुझ्याशी पुन्हा लग्न करीत आहे. मस्तकावरून सुटणाऱ्या या थेंबांची, सौंदर्याच्या या मोत्यांची, बिनसरांची मुंडावळ तुझ्या कपाळी शोभते आहे. समोर संध्याकाळचा होम पेटला आहे. तुफान दर्यात मरणाचा नेम नसल्यामुळे काळाचा एकच पाश आपल्या दोघांच्या कंठात आहे. त्याचीच लगीनमाळ करून डोंगर लाटेच्या बोहल्यावर मावळत्या देवांच्या साक्षीने मरणाचा मुहूर्त साधून रायगडचा हा राजा मनाच्या मुक्या मंत्राने तुळशी तुझ्याशी लग्न लावित आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. खरोखरच सावरकर म्हटलं की आपल्याला आठवतं ते त्यांचं प्रखर राष्ट्रप्रेम. सावरकर म्हणजे त्याग, सावरकर म्हणजे तेजस्वी व्यक्तिमत्व, सावरकर म्हणजे प्रखर राष्ट्राभिमान, सावरकर म्हणजे जात आणि वर्ण यांच्या पलीकडील सहिष्णुता, सावरकर म्हणजे विज्ञाननिष्ठ धर्मता, सावरकर म्हणजे महाकवी, सावरकर म्हणजे मातृभाषेचे पुरस्कर्ते, सावरकर म्हणजे बुद्धिमत्तेचं विशाल स्वरूप, सावरकर म्हणजे जागतिक कीर्तीचा पुरुषोत्तम. खरं तर ज्यांच्या एकूण व्यक्तिमत्वावर, आयुष्यावर एखादं पूर्ण नाटक लिहिलं जाऊ शकेल असे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्वतःच एक अलौकिक नाटककार आहेत. नाटक पाहून तरुणांना हातात बंदूक घ्यावीशी वाटली पाहिजे, ही तात्यारावांची भूमिका होती. आणि आपल्या या भूमिकेला अनुसरूनच एकूण 3 संगीत नाटकांचं लेखन तात्यारावांनी केलेलं आहे.
संगीत उशाप, संगीत उत्तर क्रिया आणि गौतम बुद्धांच्या चरित्रावर आधारित संगीत संन्यस्त खड्ग. रंगभूमी दिनाच्या निमित्तानं नाटककार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून मी संजय गोसावी आणि मृणाल गोसावी आम्ही दोघे मिळून सादर करीत आहोत संगीत संन्यस्त खड्ग या नाटकामधील एक छोटा नाट्यप्रवेश. हिंसा आणि अहिंसा याविषयी भाष्य करणाऱ्या या नाटकामध्ये आत्यंतिक अहिंसा ही हिंसेहूनही सर्वनाश करणारी हिंसा ठरते, हा संदेश तात्यारावांनी दिलेला आहे. आम्ही जो नाट्यप्रवेश आता सादर करीत आहोत हा नाट्यप्रवेश समर सभेमधील आहे. शाक्यांचा सेनापती विक्रमदेव सैन्यात उरलेल्या 3 सेनानींसमत त्यांची सभा चालू आहे. या 3 सेनानींमध्ये एक तरुण वीर सेनानी म्हणजे पुरुष वेश धारण करून सैन्यात 3च दिवसापूर्वी प्रवेश केलेली विक्रमदेवांची तेजस्वी सून सुलोचना. अर्थात विक्रमदेवांना हे माहीत नाहीये. ऐकूयात. शेवटी 40 वर्षापूर्वी मला वाटलेली भीती अशी खरी ठरली. केवळ दयेनं दुष्टता, केवळ कारुण्यानं क्रोध, केवळ अहिंसेने हत्या, केवळ शास्त्रानं शस्त्र सदोदित आणि सर्वत्र वशीभूत होत नाहीत, जिंकली जात नाहीत किंवा नष्टही करता येत नाहीत. हेच कठोर सत्य शेवटी आपल्या डोळ्यादेखत प्रत्ययाला आलंच ना. हे तरुण वीरवरा, आता तू काय ते बोल. ह्या 3 दिवसापूर्वी तू एक अज्ञात सैनिक म्हणून सेनेत शिरलास. या 3 दिवसात तुझी शौर्याची पराकाष्ठा केलीस. तुझ्या घोड्याची ती बिजली फेक, बाणांचा तो अचूक लक्ष्यभेद आणि मनाचे ते निष्ठुर साहस याच्या योगानं तू 3 दिवसात सैनिकांचा सेनानी झालास. शाक्यांतल्या तरुण पिढीचा मी तुला प्रतिध्वनीच समजतो. बोल, आता तुझ्या मतावर सर्व निर्णय अवलंबून आहे. कारण तुम्हा तिघापैकी एकानं मतच दिलं नाही. एकानं शरण जाणंच युक्त असं मत दिलं. आता तूही जर तेच मत देशील तर तुमच्या बहुमतानं शरण जाणं हाच निर्णय योग्य ठरेल. सेनापती वल्लभाचा प्राण आता विद्युत गरबाराच्या तलवारीवर अवलंबून असून तुझ्या जिव्हेवर अवलंबून आहे. वल्लभाची तरुण दैता त्याची वाट पाहत व्याकुळतेनं दारात उभी आहे, तिला आठव. राजधानीतील शाक्यांची मुलं माणसं दिसली की कापीत कोसलची शेकडो लालभडक खड्ग शाक्यांच्या राजधानीत रक्ताच्या दिशेने झिंगून मार्गोमार्गी घुसतायत असं चित्र समोर रेखाट. आणि मग बोल. अरे तुझ्या तारुण्य सुलभ वृत्तीचा ओढा चटकन प्रक्षुब्ध वीराला साजेल अशी युद्ध युद्ध म्हणून गर्जना करीत उठेल. अर्थात ती बाजू तुझी स्वाभाविक प्रवृत्तीच असणार, म्हणून मी तुझ्या त्या तेजस्वी प्रक्षोभाला पायबंद घालण्यासाठी या दुसऱ्या उलट पक्षाचं इंगितच अधिक विस्ताराने मांडतोय. आता काय ते निश्चित सांगून टाक. राष्ट्रपितामह सर्वाधिकारण, माझा निश्चित मत मी सुस्पष्ट शब्दात सांगतो. अवधाराव, आपण आज शस्त्र खाली ठेवून बिनट शरण गेलो तर विद्युत गर्भ आम्हाला कोणतं विशिष्ट वरदान देणार आहे हे त्याच्या पत्रात मला मुळीच दिसत नाही. तो राजधानी घेणारच, शाक्यांचं राज्य बुडवणारच, शाक्यांच्या मुकुटाचं कोसलच्या सिंहासनाला पादपीठ करणारच. इतकंच नाही
तर आजवर शाक्यांच्या गावांना आग लावत सरसरा कापाकापी करत देश उजाड करत जसा तो इथवर चालून आला तीच दशा तो पुढे चालून राजधानी घेतल्यानंतरही करणार नाहीच असं कोणतंही वचन त्या पत्रात तर देत नाही. हे माझ्या दोघा वरिष्ठ सेनानींच्या ध्यानात आलेलं नसावं. म्हणूनच शरण गेल्यावर राष्ट्रावर असा कहर यापुढे गुदरणार नाही असं ते समजले. परंतु आजवर झाला तसा कहर मी पुढे उडवणार नाही असं विद्युत गर्भ म्हणत नाही. तो त्या पत्रात जे म्हणतो ते इतकंच की तुम्ही जर शरण आला नाही तर आजवरच्या कहराहून अधिक भयंकर कहर तुमच्यावर गुदरेल. पण आजवरच्या छळाहून अधिक भयंकर कहर असणार तरी कोणता? पुन्हा हे ध्यानात धरा की ज्या विद्युत गर्भांनी इकडे सामाचं बोलणं काढून त्यामुळे अधिक असावध झालेल्या शाक्यांवर ही जशी अधिक हिंसक करणी चाल अचानक केली त्याचं वचन म्हणजे वंचनच आहे. तेव्हा परिस्थिती थोडक्यात अशी आहे, शाक्य राष्ट्र नाश होणार हे बहुतेक निश्चित. विजयाची आशा सुटली. पण तरीही अजून शाक्यास एक आशा आहे, ती म्हणजे सुडाची. मरण टाळणं अशक्य आहे, पण तरीही एक गोष्ट शक्य आहे, ती म्हणजे मारीत मरणे. सिद्धहस्त नाटककार वसंत कानेटकर यांच्या रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकातला हा प्रवेश ऐकूया. तडफदार संभाजी आशुतोष नेर्लेकर आणि येसूबाई प्रिया नेर्लेकर. बस झालं, ऐकलं तेवढं खूप झालं. तुमच्या मोहात आम्ही गुंतून पडलो हेच आमचं चुकलं. पण आपल्या हिताची कदर आम्हाला आहे याची तरी आपल्याला खात्री आहे ना? आम्हाला कशाचीच कोणाचीच खात्री उरलेली नाही. सौभाग्याच्या गाठीनं आमचं नशीब आपल्या पायाशी बांधलंय याची याद आपण विसरलात तरी आम्हाला विसरता येत नाही. ती याद जागती असती तर निमूटपणे आमची आज्ञा मानून आमच्या संघ आपण देखील गडाबाहेर पडला असतात. निदान असला बदसल्ला तरी खात्रीनं दिला नसता. बदसल्ला कोणता दिला? साहेबांनी आणलेला महाराजांचा निरोप आम्ही आपल्या कानावर घातला. त्यात गैर काय घडलं? गैर हेच घडलं की आबासाहेबांनी आम्हाला सजा पुकारली आणि आम्ही कदाचित त्यांच्या आज्ञेला जुमानणार नाही म्हणून आपण अशा तिढ्या मार्गानं त्यावर शिक्कामोर्तब केलं. हा आपला निव्वळ गैरसमज आहे. सज्जनगडावर जाण्याविषयी यापूर्वी कैक वेळा आम्ही आपल्याजवळ हट्ट धरला नव्हता का? आमच्यावर असं आकाश फाटलं असताना आपला हट्ट पुरवण्याची ही वेळ नव्हे हे निदान तुम्हाला तरी उमगायला हवं होतं. आकाश फाटलं, सजा पुकारली, काय बोलता आहात आपण? समर्थांची सेवा म्हणजे सजा आहे का? छे मोठा सन्मानच आहे हा आमचा. जा थांबलात का? आमच्यासाठी एक भगवी छाटी आणा, खांद्यावर झोळी अडकवा, हातात चिपळ्या आणि गळ्यात तंबोरी द्या ठेवून. मनाचे श्लोक म्हणत दारोदार हिंडतो आम्ही जोगवा मागत. संत समागमाबद्दल इतका तिटकारा बरा नव्हे बरं. त्याची महती तुम्ही आम्हाला सांगण्याची गरज नाही. तुमच्या अद्यापी हे ध्यानात येत नाही की हा आटापिटा संत समागमासाठी चाललेला नाही. ही सजा आहे, सजा. धडधडीत हा आमचा पाण उतार आहे. अष्टप्रधान आणि सर कारकून यांनी आमच्यावर केलेली ही प्यादे मौत आहे. महाराजांना सजाच पुकारायची असती तर आपल्याला सज्जनगडाकडे जायला त्यांनी आज्ञा दिली असती का? आम्हाला टकमक टोकावर नेऊन त्यांनी उभं केलं असतं तरी देखील तो खडेलोट आम्ही खुशीनं पत्करला असता. पण त्यांची तेवढी हिंमतच नव्हती. तुम्हाला भूल पडली युवराजनी, पण आमच्या जुन्या जखमा अद्यापी भळभळा वाहतात इथं. महाराजांच्या गैरहजेरीत रायगडाच्या मुक्त्यारीवर आमचा जन्मसिद्ध हक्क. पण अष्टप्रधान कानाशी लागले आणि महाराजांनी आमचा तो हक्क उधळून लावला. आमच्या गळ्यात अडकवली प्रभावळीची सुभेदारी. आपल्या शब्दाखातर आम्ही ती देखील पत्करली. आणि आता महासाहेबांनी कान फुंकताच सुभेदारी काढून घेऊन आम्हाला सज्जनगडावर जायचा आदेश देतात. आपण मान डोलावलीत म्हणून असल्या बेइज्जती पुढं आम्ही देखील मस्तक तुकवायचं का काय? त्या विषयाबद्दल पुन्हा बोलायचं नाही असं आम्ही ठरवलं तरी आपण आम्हाला भाग पाडता. खुल्या दिलानं घडलेला सगळा प्रकार सांगण्यासाठी आपण प्रथम आमच्याकडे धावलात. पृथ्वी बोला एवढ्या विश्वासाचं धन आम्हाला दिलं, धन्य झालो आम्ही. पण आपण असाही विचार मनात आणावा की लोकांच्या दृष्टीनं बेइज्जतीसारखी थोडी तरी आगळीक आपल्याकडून घडली नाही का? नाही. आगळीक बिलकुल घडलेली नाही. जे केलं जे घडलं त्याची जिम्मेदारी आम्ही कधीच झिडकारलेली नाही. प्रसंग येता तो छातीचा कोट करून आम्ही आलम दुनियेचे वार झेलले असते, पण तिला आमच्या मायेची उभास दिली असती. थोडी धिटाई दाखवून ती नुसता हात पुढं करती तर तो हात हाती घेण्यासाठी आम्ही आबाळाशी देखील टक्कर घेतली असती. पण
आम्हीच कमनशिबी. म्हणून कवडीमोल जिण्यावर लाथ मारून मृत्यूच्या महाद्वारातून ती दिमाखात निघून गेली आणि आमच्या वाट्याला उरली फक्त बेइज्जती. प्रत्येक वेळी आसमानातल्या चंद्रबिंबासाठी हात पसरायचे आणि सर्वस्व पणाला लावून झेप घ्यायची, असं कसं बरं चालेल? जमिनीवर चालणाऱ्यांनी मातीशी दुश्मनी धरण्यात काय अर्थ? थोडं रीतिरिवाजाकडे पाहायला नको का? आम्ही घालू ती रीत आणि पाडू तो रिवाज, अशी राजसत्ता हाती असताना रीतिरिवाजांची मातबरी तुम्ही आम्हाला सांगता? शुद्धीकरणाची रीत महाराजांनी लोकांच्या गळी नाही उतरवली? मातब्बर मुत्सद्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी काशीहून गागाभट्टांना आणवून आबासाहेबांनी राज्यारोहणाचा सोहळा पार पाडलाच की नाही? अष्टग्रहांचीच खचित आपल्यावर वक्रदृष्टी झाली. एरवी इतक्या सरळ गोष्टीत आपल्याला वाकुडेपणा का दिसावा? खरं बोललात. ग्रहांचीच आमच्यावर वक्रदृष्टी झाली. आज नव्हे, आमच्या जन्मापासून. जन्मदात्री आई आम्हाला पाळण्यातच टाकून निघून गेली. थोरल्या मासाहेबांची पाखर आम्हाला जाण येण्यापूर्वीच तुटून पडली. आणि आबासाहेब, त्यांची तर आमच्यावर जन्मापासून गैरमर्जी. असं का बोलता आपण? महाराजांची आपल्यावर माया नाही असं आपण का समज करून घेतलाय? समज? आपण तो आमचा केवळ एक समज मानता? युवराजनी, आपण थोरा घरी जन्मलात. माता पित्यांच्या मांडीवर लाडात वाढलात. आबासाहेबांच्या लाडक्या सूनबाई म्हणून आजवर रायगडावर थाटामाटात वावरलात. पण आमच्या पोरक्या जीवनाची दर्दभरी कहाणी तुम्हाला नाही उमगायची. आम्हाला जाण आल्यापासून ठाऊक आहे फक्त आबासाहेबांच्या डोळ्यातला धाक. आमच्या मनावर कोरली आहे त्यांच्या ओठांवरली सुन्न जरब. आमच्या पोटात अजून कालवतंय त्यांचं छत्र, त्यांचं सिंहासन, त्यांची राजमुद्रा. आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगाची याद आली की अजून रक्त जळू लागतं, मस्तक फिरू लागतं, पोटातली आतडी तटतटा तुटू लागतात. एक 8 वर्षांचा कोवळा पोर महाराजांच्या पाठोपाठ राना वनातून उन्हा तारातून दिवसरात्र पळताना अजून आमच्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसतोय. अंगात ज्वर भरला, पायाला टरटरून फोड आले तरी होऊ नये की चू नये. अपरात्री मथुरेला एका ब्राह्मणाच्या घरी मुक्काम पडला. मध्यरात्री खलबत सुरू झालं तेव्हा निराजीपंत सल्ला देतात, महाराज, इथून सही सलामत सुटायचं असेल तर युवराजांना इथंच मागं सोडून दौड केली पाहिजे. आत माझघरात ग्लानी येऊन तळमळत पडलेला पोर ते शब्द ऐकतो. धडपडत तस्सा उठून बाहेर धावतो. महाराजांच्या कमरेला आपल्या युलाशच्या हाताने मिठी घालत दीनवाण्या मुद्रेनं हंबरडा फोडतो, आबासाहेब, आबासाहेब, आम्हाला एकट्याला टाकून तुम्ही नाही ना हो जाणार? आबासाहेब एक शब्द बोलत नाहीत. कमरे भोवतालची इवल्याशा हातांची मिठी ते आपल्या पोलादी बोटांनी सोडवतात आणि माझघराकडे बोट दाखवतात. त्या चिमुकल्या मनाला ब्रह्मांड आठवतं. शेकडो कोसांची पायपीट बिनतक्रार करणाऱ्या पोराचे पाय ओसरीवरून माझघरात येई तो पांगळे होतात. महाराज त्या रात्री निघून जातात, न भेटता न बोलता. एकच सवाल पुसतो युवराजनी, आम्ही आमच्या पुत्राशी असे वागतो तर आपण आमची संभावना कशी काय केली असती? स्वारींच्या मनचं दुःख आम्हाला समजतं, पण आपण असा विचार करावा की महाराज छत्रपती आहेत हेच आपण आम्हाला समजावणार ना. हे पश्चात शहाणपणाचे बोल आम्हीच आमच्या दुखऱ्या मनाला कैकदा सुनावले, पण समजूत पटत नाही. आहात कुठंतरी खोलवर तडा गेलाय, तो सांधत नाही. बोलायला नको होतं ते आम्ही बोलून गेलो, पण पुन्हा महाराजांच्या मायेच्या गोष्टी तुम्ही आम्हाला पुसत जाऊ नका. कदाचित आम्हीच चुकत असो, कदाचित कसूर कोणाचीच नसेल, कदाचित आबासाहेबांच्या पोटी आम्ही जन्म घेतला, कसूर इथेच घडली असेल. पण आज आमच्या पाठीशी हेलावतोय प्रचंड महासागर आणि आम्ही गुदमरतोय कोपऱ्यात, तळाशी, अवघ्या चुळकाभर पाण्यात. बस, आम्ही घेतला तोच निर्णय योग्य आहे. रायगडाच्या या कारावासातून आम्हाला बाहेर पडलंच पाहिजे. पण रायगड सोडून आपण जाणार कुठं? कुठेही, या राज्याची सरहद्द ओलांडून कुठेही, मोकळ्या मैदानात, खुल्या आसमानात आमच्या समशेरीला वाव मिळेल तिथं. एकट्याच्या बळावर आपण कोणता पराक्रम करणार? एकटे का म्हणून? आम्ही देखील दऱ्याखोऱ्यातले मावळे उठवू, आम्ही देखील स्वराज्याचं तोरण बांधू. नशिबानं हात दिला तर आम्ही देखील 1 करोड होरांचं राज्य पैदा करू. आपण आमच्या मनाविरुद्ध कैक प्रसंगी वागलात, पण अशी प्रतारणा नव्हती कधी केली. प्रतारणा? आम्ही आपली कोणती प्रतारणा केली?
दिलेर खानाच्या छावणीत आपले खलिते जात होते याचा सुगावा आपण आम्हाला कधीही लागू दिला नाही. दिलेर खानाकडे नव्हे, शेजाद्यांकडे आमचे खलिते जात होते. शेजाद्यांची आणि आमची दोस्ती तर आपल्याला ठाऊक होती. मोंगल सगळे एकच, दुश्मनांशी कधी दोस्ती होते का? शेजाद्यांचा आणि आमचा अनुभव फार वेगळा आहे. रायगडावर राहायचं नसेल तर आपण स्वतंत्रपणे हवं तिकडे जावं. आम्ही देखील आपल्या संघ येऊ, पण महाराजांच्या पाठीत असा खंजीर खुपसू नये. कोण म्हणतो आम्ही महाराजांच्या पाठीत खंजीर खुपसतो म्हणून? महाराजांच्या मुलखाला हात लावायचा नाही असा शेजाद्यांचा आणि आमचा करार झालाय. आमच्या गळ्याची शपथ आहे आपल्याला. आपण रायफल शब्दा घालून आमचा मार्ग रोखू नका. आपण आमच्या संघ येणार किंवा नाही एवढ्या पुरताच जबाब द्या. एका अटीवर आम्ही यायला तयार आहोत. महाराजांच्या कानावर आपण आपला हा मनसुबा घाला, मग आम्ही आपल्या पाठीशी आहोत. पोट तुटली तरी परवा नाही. छान कसा सल्ला देताय. स्वतःच्याच हातानं स्वतःच्याच पायात बेड्या अडकवण्या इतके बेअक्कल समजतात का काय तुम्ही आम्हाला? महाराज आम्हाला पुसतील त्यांना कोणत्या तोंडाने जबाब देऊ आम्ही? ज्या तोंडानं आम्हाला रोखलं त्याच तोंडानं आबासाहेबांना सांगा की आम्ही सज्जनगडाकडे रवाना झालो आहोत म्हणून. नाही नाही, आम्ही झूट बोलणार नाही. आम्ही छावणीत पोचेतो खरी गोष्ट आबासाहेबांना सांगाल तर तुमच्या पोटी जन्माला येणाऱ्या बाळाची शपथ आहे तुम्हाला. कसली भलती शपथ घातली ती. असली शपथ घालण्यापरीस खुशाल आमच्यावर संशय चालवा आणि मगच पाऊल बाहेर टाका. तुमच्यावर संशयच चालवायची असती तर इतका वेळ तुमची मनधरणी केलीच नसती आम्ही. दूर व्हा. प्राध्यापक वसंत कानेटकर लिखित रायगडाला जेव्हा जाग येते. वाचक प्रिया नेर्लेकर, आशुतोष नेर्लेकर. धन्यवाद. एकांकिका घाटावरची नाव. लेखक बलवंत गार्गी. पात्र परिचय सुंदर सारंग जोशी, दीपो उमा जोशी. धन्यवाद. सुंदर, तू अजून इथेच? हो, मी निघालोच होतो. तुझी नाव कुठे? बाहेर असाच तुला पाहायला थांबलो होतो. बर, पण तू जा आता इथून. पण त्या रात्रीनंतर मी कधीच तुझ्या घरी आलो नाही. बस वाटेत तुला येता जाता पाहून घेतो. मागल्या वेळी नाही, तू जा इथून. मागल्या वेळी? हो, त्या रात्री ते वादळ, तुझा तो स्पर्श माझ्या मनाला झंकारून गेला. तुझं ते चित्र कायमचं माझ्या मनावर कोरलं गेलं. मला सुरजितची भीती वाटते. त्या दिवसानंतर तर आणखीनच वाढली आहे. तुला भ्रम झालाय. किती वेळा हाक मारावीशी वाटली, पण माझा आवाज गळ्यातल्या गळ्यातच राहिला. वाटायचं हाक मारली तर नदीच्या पहिल्या तीरावरून सुरजित हो देईल. वेडीयेस. ती रात्र गेलेला किती वर्ष झाली? 4 वर्ष. पण असं वाटतं जणू कालचीच घटना आहे. तो क्षण जसा आत्ताच गेलाय. त्या रात्रीत आणि या रात्रीत जणू काही फरकच नाही. दीपो, तू असं काही बोलू नकोस. कितीतरी वेळा रात्री तुला पाहण्यासाठी मी या झोपडीच्या सभोवार गिरट्या घालत असतो. हिवाळ्याच्या थंडगार रात्री दूर ओल्या वाळूत तासन तास उभा राहतो. माझ्या पायाखाली काटे उगून येईपर्यंत, माझी स्वप्न या रेतीत बुडून जाईपर्यंत. मला हात लावू नकोस. ती रात्र मी अजूनही विसरू शकले नाही. अगं, सुरजित आता कधीही परत येणार नाहीये. तू मात्र एक भ्रम उराशी धरून बसलीयस. रात्रंदिवस त्याच संशयात बुडालीयस. त्याला जाऊन 4 वर्ष झाली. त्याची पगडी, जोडे, लुंगी मिळाली होती ना, पाण्यानं भिजलेली, चिखलानं बरबटलेली. नक्की त्याला मगरानं गिळलं असावं. तुझे हात का कापतायत? भीती. तुला कशाची भीती वाटते? आई ग, हा आवाज कसला? अगं, घाटाला बांधलेल्या नावेची साखळी आहे. छपाक करत पाणी त्याला लटून जाते. मला वाटलं कोणी पाण्यातून जातंय. एखादी चिखलात रुतलेली वस्तू असावी आणि कोणी तिला ओढून नेत असावं. मनात कसे चमत्कारिक विचार येत आहेत. भ्रम आहे सगळा. कोण होतं? कोणीही नाही. मनातला भास बाहेर उडी मारून आला होता, इतकंच.
तुझं मनगट किती गोड आहे. तुझ्या काळजाची धडधड मला इथं ऐकू येते. कित्येकदा मला वाटतं माझं हृदय एकदम जोरजोरानं धडधडेल आणि मग बंद पडेल. तुझ्या स्पर्शाने माझ्या अंगांगात रेषा रेखाटल्यात, थिरकणाऱ्या रेषा, ज्यांना आधी नाही अंत नाही अशा रेषा. सुंदर सुंदर. माझं डोकं जड होत चाललंय, डोळ्यासमोर ठिणग्या उडतायत. तुझ्या छातीवर मस्तक ठेवल्याने तर माझं हृदय जास्तच जोरजोराने धडधडतंय. माझ्या रक्तात कोणी नाव वल्लवतंय, माझ्या नसानसात कोणी फेऱ्या मारतंय, फिरतंय. कानशी वैद्याच्या पुडीनं आत्याच्या वेदना नाहीशा झाल्या. नदीचा आवेग शांत होईल, वादळ निवून जाईल. अशी पुडी नाही का माझ्या हृदयात उठणारे हे वादळ शांत करणारी एखादी? त्या रात्रीत आणि या रात्रीत काही फरक नाही. काळ जणू आकुंचनच पावलाय. जणू ती रात्र लांब होऊन या रात्रीच्या सुरुवातीला येऊन टेकली असावी. तुझ्या थिरकत्या बोलात माझी सगळी स्वप्न विरघळून गेली आहेत. सुरजित, विजेच्या प्रकाशात मला तो दिसला घाटावरून आपल्याकडे येताना. छे ग, तुला उगीचच भास झाला असेल. नाही, हा सुरजितच आहे. तुझ्या मागे सुरजित उभा आहे. सुरजित? हो, मीच आहे सुरजित. पण मला पाहून तुम्ही घाबरलात का? सुरजित? मी जे पाहून गेलो ते खरं होतं हे माहीत होतं मला. नाही सुरजित, नाही. तू सुंदरपासून दूर का झालीस? नाही नाही सुरजित. मी इथून निघून गेलो. नदीच्या पहिल्या तीरावर माझी पगडी, जोडे, लुंगी सगळं काही नदीनं उचललं, लाटांनी ओढून नेलं. पण मी सगळ्यापासून सुटका करून पहिल्या तीरावर आलो, सगळ्या आशा आकांक्षा सोडून. पण शेवटी माझा नाईलाज झाला. 4 वर्ष तुझी शेवटची किंकाळी, तुझा आसवांनी ओला झालेला स्वर माझ्या कानात घुमत राहिला. मी तुझे हुंदके माझ्या मनात शिंपासारखे तरंगत राहिले. मला वाटलं कदाचित खरं असेल, चूक माझीच असेल, तू खरं सांगत असावीस आणि माझाच गैरसमज झाला असावा. हो हो, 4 वर्ष परतून आलो नाही मी. नशिबाच्या निर्णयाला भीत होतो मी. हृदयातील आशेच्या एका लहानशा स्फुल्लिंगाला जतन करू पाहत होतो. मी पूर्वीच आलो असतो तर ही आशा कधीच नाहीशी झाली असती. तुझ्या शेवटच्या किंकाळीचा आवाज माझ्या मनातून काही केल्या जाईना. मी जितका दूर गेलो तितका तो माझ्या मनात पसरतच गेला. तुझी अनुनयानं भरलेली किंकाळी. 4 वर्ष जिथं काम केलं तिथं तुझा आवाज, तुझं हसणं, तुझा स्पर्श कामामध्ये येऊन लुडबुडायचा. शेतामध्ये, पाण्यात तुझीच पडछाया दिसायची. हे ईश्वरा, मी परत का आलो? माझं ऐकून तरी घे सुरजित, थोडं ऐक. तू जे पाहिलेस ते सगळं खोटं आहे रे. माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्यावर विश्वास ठेव? माझ्या डोळ्यांवर नाही? माझ्या मनात पसरणाऱ्या आकुंचन पावणाऱ्या भावांवर नाही? सुंदरवर नाही? सुंदर? सुंदर तर आत्यासाठी औषध घेऊन आला होता, औषध देऊन जातच होता. मी दार बंद करायला आले आणि बोलण्यात गुंतले. 4 वर्षानंतर पहिल्यांदा. सुंदर, जो माझा बालमित्र होता, जो माझ्याबरोबर नाव वल्लवायचा, जो माझ्या नावेचा रखवाला होता, ज्यानं माझ्या नावेला प्रत्येक वादळातून वाचवलं होतं, जो माझा दोस्त होता, त्यानं माझ्या मागं. पण मी? तू काही बोल नकोस सुंदर, तुझ्या बोलण्याची काही गरज नाही. तू कधीच माझ्यापुढे मान उचलली नव्हतीस आणि आताही उचलू नकोस. मी आज क्षणाला भीत होते. नियती जणू या झाडीच्या आणि तुषारांच्या मागे धडून मला पकडण्यासाठीच उभी होती. 4 वर्ष
सुंदरच्या छातीवर ठेकलेलं तुझं मस्तक माझ्या नजरेसमोर तळत होतं. शेवटच्या वेळी तुझा घाबरलेला चेहरा, त्यावर झळकणारं सुंदरविषयीचं प्रेम, लाख प्रयत्न करून सुद्धा पुसू शकलो नाही मी. ते पुसायलाच मी आलोय. थांब सुरजित, माझं ऐक. तुला माझं बोलणं ऐकावंच लागेल. तू जे सांगतोयस ते खोटं आहे रे, सगळं खोटं आहे. मला तुझ्या प्रतीक्षेची शपथ, तुझ्या स्मृतींची शपथ. पुन्हा कुठे चाललायस तू? हाय राम. माझा हात सोड. जीवनाच्या काजाही रात्री मी तुझी प्रतीक्षा केली रे. पापड्यांच्या पायघड्या पसरून तुझी वाट पाहिली. सगळा घाट मी माझ्या पावलांनी मोजून टाकला. आणि आत्ता जरा कुठे डोळा लागला तर तू आलास. मला जाऊ दे. कुठे चाललायस? कुठे? जिथं माझी स्वप्न मरणोन्मुख पडलेली आहेत तिथे. संपूर्ण घाट नदीच्या फेसात बुडालेला आहे. आता मी कधीही परत येणार नाही. मी या झोपडीत तुझ्या छोट्या बाळाची राखण करत राहिले, तुझ्या आठवणींची राखण करत राहिले. नको जाऊ सुरजित, नको जाऊ. सुरजित, सुरजित. तो निघून गेला. तो पुन्हा निघून गेला. हो, आणि तूही जा. जा ना. दीपो, माझं ऐक दीपो. जा म्हणते ना. दीपो, तू तोंड का फिरवलंस दीपो? चालता हो. याच वेळी, याच क्षणी मला दरवाजा बंद करायचा आहे. जा निघून. वि. वा. शिरवाडकर यांचं गाजलेलं संगीत नाटक ययाती आणि देवयानी. या नाटकातला अगदी सुरुवातीचाच प्रवेश शर्मिष्ठा आणि देवयानीचा सादर करतायत स्मिता कोरडे आणि रेखा दामले. शर्मिष्ठे, तुला आठवतं? काय भगवती? माधवाचार्यांच्या गायनशाळेमध्ये तिमिरा तुनी तेजाकडे हे एकच गाणं आपण दोघी म्हणत होतो परीक्षेच्या वेळी. होय भगवती. सभागृहातील मंचकावर माझे बाबा बसले होते, महाराज वृषपर्वा बसले होते आणि हो, कचदेवही बसले होते. आठवतं? होय देवी, आठवतं. ते तिघांची मनं जिंकण्यासाठी आपण केवढी पराकाष्ठा केली होती. आणि सभागृहातील स्तुतीचे गजर ऐकल्यावर मला वाटलं मी जिंकले. होय देवी, आपणच सभागृहाला जिंकलं होतं. होय, सभागृहाला, पण कचदेवाला नाही. आत आल्यावर ते माधवाचार्यांना म्हणाले, देवयानीच्या गाण्यात स्वर आहे आणि शर्मिष्ठेच्या गाण्यात रस आहे. नुसत्या स्वराचा विलास मला पसंत नाही. सभागृहातील सारी प्रशंसा या 2 वाक्यांनी विरघळून गेली. मी घरी गेले आणि धुमसून रडायला लागले. कचदेवांनी केवळ थट्टा केली भगवती. काहीतरी कुसपट काढून आपणा दोघींना रडायला लावण्यात तेव्हा त्यांना फार मौज वाटायची. कचदेवाने खोटं सांगितलं नाही. मीच वेडी होते तेव्हा. कोणतंही गाणं, अगदी माणसाच्या आयुष्याचं देखील रसानं रंगत नाही तर स्वरानं रंगतं हे त्यावेळी मला माहीत नव्हतं. ती स्वराची उपासना केली म्हणूनच आज प्रतिष्ठानची सम्राज्ञी झाले आहे. रसाच्या मागे वाहवत गेले असते तर एखाद्या भिकारड्या आश्रमात सासऱ्याची फाटकी वस्त्र दुरुस्त करीत बसले असते. कचदेवांना माझं गाणं आवडलं नाही, हेच चांगलं झालं. महाराजांकडून कोणी दूत आला होता का? नाही भगवती. विवाहाच्या पहिल्या रात्रीही महालात यायला उशीर करणारी ही माणसं राजवाड्यातच जन्माला येऊ शकतात. पट्टराणीचा निरोप वाऱ्यावरच विरून गेला म्हणायचा. निरोप? तू प्रतिहाराबरोबर निरोप पाठवला नाही? नाही, मी आपण मला अशोकवनातील शिवालयात महाराज मला भेटणार होते, पण जलाशय मंदिरातून मी परस्पर इकडे आले आणि हेच प्रतिहाराबरोबर त्यांना कळव म्हणून मी तुला मघाशी चौघावर सांगितलं होतं. का नाही कळवलं? मी ऐकलं नाही देवी. ऐकलं नाही हे खोटं. शब्द कानावर पडले तरी पाय पुढे जायला तयार नसतात तुझे. मी पाहून ठेवलंय. तुझी राजकन्याची मिजाज अद्याप उतरलेली नाही.
असं नाही देवी. ज्या दिवशी दासी म्हणून मी आपल्या पायाचा आश्रय घेतला त्या दिवशी माझं राजकन्येचं आयुष्य संपलं. त्या क्षणी वृषपर्व्याची मुलगी मेली आणि देवयानीची दासी जन्माला आली. असं मला तर इथे दानवेश्वराची मुलगीच माझ्यासमोर उभी आहे असं वाटतंय. शर्मिष्ठे, तुझ्यासारखी गर्वशील माणसं आपण होऊन कधी मरत नाहीत. त्यांना मारावं लागतं, ठेचून ठेचून मारावं लागतं. गवताचं पान नुसतं पायाचं नख लागलं ना तरी जमिनी वेगळं होतं, पण कुऱ्हाडीचे सहस्त्र प्रहार केल्याशिवाय वडाचं वृक्ष कधी कलुडून पडत नाही. दानव कुळातली मुलगी आहेस तू. भगवती, माझ्या हातून चूक झाली. सांगितलं हे सारं साहित्य आतल्या महालात नेऊन ठेवलं? होय, ठेवलं आहे. मंचकावर मी सांगितलेल्या अत्तरांचं सिंचन केलं? होय, केलं आहे महाराणी. आणि फुलांचे गुच्छ, गजरे? होय, तेही तयार आहेत. मी माझ्या हातानं गुंफले आहेत भगवती, ते पहा. शाबास. भटकीच्या व्यवसायात तुझी बरीच प्रगती झालेली दिसते. केव्हा केव्हा मला वाटतं शर्मिष्ठे, दासीचे गुणच तुझ्या अंगात जन्मापासून अधिक आहेत. नाहीतर या नव्या पेशात तू इतक्या लवकर रुळली नसती. राजवाड्यात तुझा जन्म झाला खरा, पण तुझ्या राजवंशी रक्तामध्ये भटकीच्या रक्ताची एक धारा केव्हा तरी मिसळलेली दिसते. दुष्ट, नीच, चांडाळी. असं? देवयानी, तुझं दास्य पत्करलं असलं तरी मी दानवेश्वराची कन्या आहे हे मी विसरू शकत नाही आणि तूही विसरू नकोस. हातून घडलेल्या अपराधाचं प्रायश्चित्त म्हणून दानवांच्या कुळाची आणि राज्याची हानी होऊ नये म्हणून मी दासी होऊन तुझ्या पायाशी उभी राहते आहे. पण म्हणून मी माझा अभिमान मारून टाकला आहे असं नाही. होय, तू म्हणालीस ते खरं आहे. इंद्राच्या सिंहासनापुढे ही मान न झुकवणाऱ्या, 100 वेळा देवांना समरांगणात चिरडून काढणाऱ्या दानव कुळात या शर्मिष्ठेचा जन्म झाला आहे. स्वाभिमानानं जगणारी आणि स्वाभिमानासाठी मरणारी जमात आहे आमची. यजमानांच्या कृपा कटाक्षावर आणि दान देणगीवर जगणाऱ्या एखाद्या बोल दान देणगीवर जगणाऱ्या एखाद्या भटुडक्याच्या घरात माझा जन्म झाला नाही तुझ्यासारखा, असंच ना? नाही ताई, तसं नाही. नतद्रष्ट जीभ आहे माझी. जे मनात नाही ते बोलून गेली. भलतच दरिद्री आपटांसारखं सत्य असं अचानक केव्हा तरी समोर येऊन उभं राहतं आणि माणसाला अस्वस्थ करतं. तू बोललीस तेच खरं. माणसाचं मन म्हणजे पाताळापर्यंत पोचलेली एक भयानक विहीर. ज्या विहिरीत तू मला लोटून दिलं होतं त्या विहिरीसारखी. नाही देवयानी, खरं नाही ते. पुन्हा देवयानी? चुकले मी भगवती. भयानक खोल विहीर, काळोखात गुदमरलेली, शेवाळ्यानं आणि मेलेल्या पक्ष्यांच्या पिसांनी झाकलेली, भुताखेतांनी पृथ्वीच्या पोटात खणलेल्या त्या विवरासारखी. पण केव्हा तरी वरून एखादी देवयानी आत पडते आणि त्या भुताटकी पाण्यावरील आच्छादन बाजूला होऊन आतलं कालकूट बाहेर डोकावू लागतं. असंच तुझ्या मनातील कालकूट माझ्या शब्दांनी बाहेर आणलंय. पण मला समाधान वाटतं. तुझं मन जिवंत आहे, तुझा अभिमान अजून धगधगतो आहे हे पाहून मला समाधान वाटतं. कारण नागिन जिवंत आहे, जायबंदी आहे, तोपर्यंत तिच्या तोंडावर टाच रोवून उभं राहण्यात मौज आहे. दासीपणातील नम्रतेचं आणि लाचारीचं सोंग तू फार लवकर सजवलं होतं. माझं समाधान त्यामुळे कमी व्हायला लागलं होतं. छान झालं. यजमानांच्या कृपा कटाक्षावर आणि दान देणगीवर जगणाऱ्या भिक्षुकाची ही करामत आणि कमाई आहे. भगवती, मर्यादेचं उल्लंघन करून जे बोलायला नको ते मी बोलून गेले. मला क्षमा करा. आपण उदार आहात, दयाशील आहात. मी तशी काहीही नाही. उदार, दयाशील, मूर्खांचे, लंपटांचे आणि निष्ठाहीनांचे सद्गुण आहे हे. देवयानीजवळ दया नाही. श्रद्धेची प्रतारणा करणारं ते फसवं औदार्यही नाही. पण तरी सुद्धा या आनंदाच्या आमच्या मिलनाच्या पहिल्या रात्री मी तुला क्षमा करायला तयार आहे. पण एका अटीवर. ठेव, माझ्या पायावर डोकं ठेव आणि कर प्रतिज्ञा.
दानवांच्या हलकट कुळात जन्माला आलेली मी शर्मिष्ठा. हो, अगदी या शब्दात आपल्या दासीपणाचा मनोभावानं स्वीकार करते. दासीपणाला न शोभणारे शब्द माझ्या तोंडातून पुन्हा कधीही बाहेर पडणार नाही. कर प्रतिज्ञा. दानवांच्या हलकट कुळात जन्माला आलेली. देवयानी, का का असा माझा चेंदामेंदा करते आहेस? कुठल्या जन्मीचं वय रुजवते आहेस? तुझ्या ब्रह्मतेजानं माझ्या स्वातंत्र्याची, माझ्या सुखाची, माझ्या सगळ्या सगळ्या सुंदर स्वप्नांची आहुती घेतली, तेवढी पुरी नाही का? लाचारीनं अशी आठवण देऊ नये, पण देते. थोड्याच दिवसांपूर्वी आपण गळ्यात गळा घालणाऱ्या मैत्रिणी होतो. सारी सुखदुःख विभागून घेणाऱ्या सख्या होतो. पण आज नाही. आज तू माझी दासी आहेस, मी तुझी स्वामिनी आहे. होय, मान्य. होय, 1000 वेळा म्हणते की मी तुझी दासी आहे. पण तेवढ्यासाठी जखमी झालेलं माझं मन चापकाचे फटकारे मारून असं वारंवार रक्तबंबाळ करायला हवं का? की तुझं कचदेवावर प्रेम होतं, त्यात मी काही... खबरदार, खबरदार, एक शब्द पुढे बोलशील तर तुझ्यामधली राजकन्या पुन्हा जागी झाली. ठीक आहे, मी आता या क्षणी बाबांकडे दूत रवाना करते आणि त्यांना कळवते की शर्मिष्ठेनं आपली शपथ मोडलीय, दासी पण झुगारून दिलाय. यापुढे दानवांच्या राज्यात एक दिवसभरही राहण्याचं तुम्हाला कारण नाही. तुमच्या साऱ्या विद्या, सारी सामर्थ्य घेऊन तुम्ही हिमाचलात तपश्चर्याला निघून जा. नको नको महाराजनी, मी तुमच्या पायावर डोकं ठेवते. मला क्षमा करा. ठेव डोकं आणि कर मी सांगितलेल्या शब्दांचा उच्चार. दानवांच्या हलकट कुळात जन्माला आलेली मी शर्मिष्ठा आपल्या दासीपणाचा मनोभावानं स्वीकार करते. दासीपणाला न शोभणारे शब्द माझ्या तोंडून पुन्हा कधीही निघणार नाहीत. जा, उठ, तुला क्षमा केलीये. बाहेर जा आणि महालाच्या दाराशी रात्रभर उभी राहा. म्हणे कचदेवावर तुझं प्रेम होतं. होय, होतं. पण आता ते प्रेम मी माझ्या अंतःकरणातून, माझ्या जीवनातून कसपटासारखं दूर फेकून दिलंय. समजलीस? आणि तुझ्याविषयी त्यांच्या मनात उत्पन्न झालेल्या आपुलकीचं रूपांतर प्रेमात होऊ नये म्हणून तुलाही जन्माची दासी करून मी प्रतिष्ठानला घेऊन आले आहे. जे भाग्य माझ्या नशिबी नाही ते तुझ्याही नाही. पण भाग्य तरी कसलं? माझे बाबा एवढे दानवांचे राजगुरू, पण त्यांच्या एकुलत्या एक लाडक्या मुलीचा अपमान करायला त्या गर्विष्ठ राजकन्येचं तिला एक क्षणभरही दिक्कत वाटली नाही. अशा माणसाचा दरिद्री संसार साजरा करण्यात कोणतं सुख, कसलं भाग्य? भाग्य हे आहे जे आज मला मिळालंय. प्रतिष्ठानच्या राजवाड्यात ययाती महाराजांसारख्या थोर सम्राटांच्या सहवासात स्वर्गीय ऐश्वर्याचं सोनेरी कमळ माझ्या भोवताली पाकळी पाकळीनं उमलतंय. हे खरं भाग्य. नाटक ययाती देवयानी. लेखक वा शिरवाडकर. सादरकर्त्या रेखा दामले आणि स्मिता कोरडे. धन्यवाद. नमस्कार. रंगभूमी दिनाच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने आपल्या उपक्रमाचा एक भाग म्हणून अहमदाबाद येथील सौभाग्यवती जयश्री भावे आणि मी रत्नाकर नाडकर्णी विलेपार्ले मुंबई आम्ही श्रीयुत वा शिरवाडकर लिखित नटसम्राट या नाटकातील एक प्रवेश सादर केलेला आहे. त्याची ऑडिओ क्लिप सोबत पाठवत आहे. पुनश्च एक वार सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. बस ठरलं, वाडीला जायचं. नशीब की वाडीतलं घरटं आपण कुणाला देऊन टाकलं नाही. पण आता त्याची काय दशा झाली असेल कोणास ठाऊक. त्याची काळजी नको. हे घर सुटलं ना की माझा बिछानाही सुटेल. मी माझ्या हातानं भिंती लिंपून काढीन, जमीन सारवीन, रंग देखील मीच देईन. हो,
एकदा कमरेला पदर बांधला ना की खोपट्याचाही राजमहाल करीन मी. हा, आपण मात्र मध्ये मध्ये लुडबुड करायची नाही की माझ्या अंगावर ओरडायचं नाही, आधीच सांगून ठेवते. सांगितलंस ते बरं केलंस. इथं जाईपर्यंत लक्षात राहायला हवं एवढंच. आणि गडे गडे इश्य येतो मेलं तोंडात एखाद वेळी. येऊ दे की येऊ दे. अगं त्यात एवढं कासावीस कशाला व्हायला हवंय? हा? तापलेल्या अंगावर गुलाब पाणी शिंपडल्यासारखं वाटतं. काय म्हणत होतीस? नाही म्हटलं, माझी ना फार वर्षाची आपली एक हाऊस आहे. मागच्या अंगणाला आपलं चांगलं कुंपण करून घेऊ आणि तिथे एक तुळशी वृंदावन सुद्धा बांधून घेऊ. तथास्तु तथास्तु. आपण हार विकला त्याचे 1,500 रुपये आहेत अजून आपल्याजवळ. कुठं आहेत ते? माझ्या लक्षातच नाही. कॉटच्या खाली माझ्या ट्रंकेत आहेत. शिवाय पाटल्या आहेत, 4 बांगड्या आहेत, 2 अंगठ्या सुद्धा आहेत. आपण सगळं मोडू आणि एक लहानसं शेत विकत घेऊ. अगं पण एक शेत आहे ना अजून. मग शेतीची अवजारं घेऊ, बैल सुद्धा घेऊ आणि मग ना तुम्ही स्वतः शेतकरी व्हायचं बरं का. वा वा वा, सुंदर कल्पना आहे. उभाठ्यावर सोनसडा झाला की मी बैल घेऊन शेतावर जाईन, आकाशातल्या केशर कस्तुरीचा आस्वाद घे. मी स्टेजवर कधी गाणी म्हटली नाही. हा, पण विहिरीवर मोठ चालवताना म्हणे. ते नाही जमलं तर नाटकातील भाषण म्हणेन. हो का? मोठ चालवीन, नांगर धरीन, काय वाटेल ते करीन. आणि मग सूर्य माथ्याला आल्यावर बांधाच्या पायवाटेनं तू माझी भाकरी घेऊन येशील. मात्र सांगून ठेवतो, तू स्वतः यायला हवंस. तर गड्या माणसाला पाठवलंस तर विहिरीमध्ये ढकलून देईन त्याला. असं राग कठीण असतो, खाऊ काय तुला? येईन हो येईन, मीच येईन. आणि हा हे पा तुला जसं वृंदावन हवंय ना तसं मला थिएटर हवं. थिएटर? त्या बाहेरच्या पडवीलाच आपण थिएटर म्हणायचं. तिथं मी माझी नाटकाची पुस्तकं ठेवीन आणि मला वाटेल तेव्हा मोठमोठ्यानं भाषणं म्हणत बसेल. चालेल? हा, पण मग कटकट करायची नाही की कांठळ्या बसतात म्हणून कुरकुर सुद्धा करायची नाही. नाही करणार. रामजी शेलार, सयाजी शेलार, गंगाराम जागले, महादेव कोळी, अगं सगळ्यांना खूप आनंद वाटेल. पारावरच्या बैठकी पुन्हा फुलून येतील. मनाला शरीराला काचणारे हे सगळे साखळदंड तुटतील आणि आपण मोकळे होऊ, खूप मोकळे होऊ. कावेरी कावेरी कावेरी. इतक्या मोठ्यानं काय हक्का मारायच्या त्या? कुणी ऐकलं तर काय म्हणतील? काय म्हणतील? म्हणतील की म्हाताऱ्याला या वयात सुद्धा आपल्याच बायकोचं नाव अजूनही स्पष्ट आठवतंय. कावेरी कावेरी, गेल्या 40-50 वर्षात एक गोष्ट तुला सांगायची मी विसरूनच गेलो. आता सांगणार आहे ती. कोणती ती? तू मला फार आवडतेस कावेरी. अगं बाई, मी ना खूप खूप प्रेम करतो ग तुझ्यावर. ह्या गोष्टी काय अशा बोलून दाखवायच्या असतात का? आणि हे काय मला माहित नव्हतं. तरी एकदा सांगावंसं वाटलं. एक विचारू का? रागवायचं नाही आपण. नाही राघव, विचार विचार. मला बर का, मला सवती किती होत्या हो? बापरे बापरे.
अगं आठवणीच्या मावळतीवर हे जुने जमा खर्च आता कसे लक्षात येणार? पण तुला एक सांगतो का रे, तुला तुला सोबत कुणीही नव्हती, होत्या त्या फक्त माझ्या मैत्रिणी होत्या. मी मैत्रीण नव्हते. तू बायको होतीस कावेरी. वा, बायको मैत्रीण असू शकत नाही का? असू शकते, असतेही, पण मैत्रिणीपेक्षा आई अधिक असते. दिवाणखाना कमी असतो पण देऊळ जास्त असतं. आकाश कमी असतं पण पृथ्वी अधिक असते. थोडक्यात बायको हे एक बंदर असतं कावेरी, नवरा नावाच्या गलबतासाठी. फारच दुर्घट विषय दिसतोय हो हा. गलबत शिडं उभारून साता समुद्रात मुसाफरी करायला बाहेर पडतं. हे समुद्र असतात व्यवहाराचे, कलेचे, ध्येयाचे, प्रेमाचे आणि द्वेषाचेही. ज्या दर्यात शिरावं, दूरवरचे किनारे पाहावे, वादळ वाऱ्याशी मुकाबला करावा, चंद्र चांदण्यांशी सोयरी करावी, संतप्त लाटांची मस्ती अंगावर घ्यावी. अगं जगणं असं असावं की पावला पावलावर मरणाशी मुलाखत व्हावी. परंतु हे सारे उद्रेक अंगावर घेताना गलबत सतत पाहत असतं आपल्या बंदराकडे. पराभवाच्या जखमा किंवा विजयाचे झेंडे घेऊन ते पुन्हा बंदरात येतं आणि तेथील हिरव्या निळ्या प्रकाशात प्रशांत पाण्याच्या गालिच्यावर विश्रांत होतं. गलबताच्या पराक्रमाचा उदय बंदरात होतो, पराजयाचं सांत्वनही त्याला बंदरातच मिळतं. तर अशी आहे बंदराची महती, म्हणजे बायकोची, म्हणजे तुझी कावेरी. महती चांगली आहे, पण खरं सांगा अजूनही मेनकाताईची आठवण होते का? अनेक जखमातील तीही एक जखमच कावेरी, आणि ती जखमही मी माझ्या बंदरातच घेऊन आलो आणि तिथेच भरून निघाली ती. तुमचं उत्तर मला माहित होतं. एकदा विचारून टाकायचं होतं इतकंच. मनात काही रुखरुख राहायला नको. सगळी गाठोडी इथं ठेवून मोकळ्या मनानं पालखीत बसता आलं पाहिजे. त्याच्या आधी सोनं होईल माझं. आणि माझं काय होईल? अगं बंदरच नाहीसं झालं तर गलबतानं जायचं कुठं? अहो जाऊ देव, उगाच गंमत केली मी काही एवढ्यात कुठं जात नाही आणि कुणाला कुठे जाऊ देणार सुद्धा नाही. पण मोरवाडीला आपण जायचं हे नक्की ठरलं ना? ठरलं अगं ठरलं. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. वर्षाताई म्हणजे वर्षा जोगळेकर यांनी आविष्कारमध्ये केलेल्या आवाहनानुसार आम्ही आता आमचा नाट्यप्रवेश सादर करीत आहोत. विजय तेंडुलकर लिखित सखाराम बाइंडर या नाटकातील एक प्रवेश सादर करते आहेत सुषमा दळवी आणि सुजाता मोघे. आत कुठे येते? रोज रोज भीक मिळणार नाही बाई तुला. जा पुढल्या घरी जा. बहिरी आहेस की काय? काय बोलले मी तुला? जा कशी वाटे ना? नवी दिसतेस, बरी धडधाकट दिसतेस की. आणि मग अशी भीक का ग मागतेस तू? नाही. आता जातेस का येऊ? भिक्काड ते भिक्काड आणि कोडग बघा किती. चल. अहो मी भिकारी नाही हो. आणि मग काय राजाची राणी आहेस? याच घरात राहत होते हो मी. हो, याच केरसुणीनी केरही काढत होते. तुम्ही जशा आहात ना तशीच राहत होते मी इथे. म्हणजे तू? हो, लक्ष्मी. 1 वर्ष 21 दिवस राहिले मी इथे. गतवर्षी श्रावणात आणलं होतं बघा मला. चतुर्थी होती. 6 दिवसांची उपाशी होते. चांगलं आठवतंय हो मला. मग
आता तू इथे कशी? अंमळनेरला पुतण्याकडे होते. तिथे राजा राणीचा संसार नकोशी झाले. दुसरीकडे कुठे जाणार हो, मला कोणी नाही दुसरं. नवरा तुझा काय बघते? तो इथं नाही. तुला हवा तो सखाराम प्रेसवर गेला. हो, आहे ठाऊक. मी पाहिलं ना जाताना. पाहिलं? आणि मग हाक का नाही मारली? नाही, उशीर झाला होता ना. त्यात आणखी माझ्यामुळे मग जास्त झाला असता ना. तू तेव्हा कुठे होतीस? चांगले 2 घंटे लोटले की तो गेल्याला. मी काल रात्रीपासून बाहेर तिथे वळचणीलाच बसून होते बघा. पाऊस आला ना, मग पहाटे माझाही जरा डोळा लागला. पण ते प्रेसला निघायच्या वेळेला कशी कुणास ठाऊक जाग आली हो मला. तू रात्री आली? हो, आणि मग? बाहेरच होते. पाऊस नसता तर अंगणात झोपणार होते. पण मग दार वाजवायचं की? नाही वाजवलं. म्हटलं कशाला ना, रात्र पण फार झाली होती. झालंच तर झोप अशी किती येणार होती हो. मेल्यासारखी झोपले होते बघ मी. दारूची नशा होती. हं, म्हणजे तुम्ही दारू घेता? हा का? रात्री पण घेतली होती? रोज घेते. तो पण घेतो. अहो पण काल दसरा, सणाचा दिवस. मग अहो सणाच्या दिवशी देवाच्या वाऱ्याला हे असलं वाईट हो. देवधर्म करतेस वाटतं. हो हो, पूर्वीपासूनच, अगदी लहानपणापासून मला ते आवडतं. माझ्या दुर्दैवात मला माझ्या देवाधर्माच्या श्रद्धेनेच तारलं. एखादीने जीव दिला असता, पण मी जिवंत राहिले. तुम्ही कधी आला इथे? झाले 1-2 महिने. 2 असतील. म्हणजे मी गेल्यावर लगेच आलात? तू कधी गेलीस ते मला काय माहित. भाद्रपदात अष्टमीला गेले. दिवस चांगला लक्षात आहे माझ्या. इथला प्रत्येक दिवस लक्षात आहे, अगदी घडाघडा म्हणून दाखवीन. 2 महिने म्हणजे मी गेल्यावर नक्की लगेचच आला असणार तुम्ही. हो हो, नक्की. मग आता पुढे काय बेत तुझा? काय असणार हो? तेही खरंच. तुला दुसरं ठिकाणच उरलं नाही जायला. इथंच राहणार म्हण की. असं म्हणते. आज चल चहा देते. नको नको, कशाला उगीच. मला पण हवाय. रात्रीचा फार त्रास देतो सखाराम. सकाळी उठून आपणच चहा करायचा नको वाटतं अगदी. अंग आणि डोकं कसं ठणकतंय नुसतं. हा, मग मी करते ना हवा तर चहा. नको, 2 दिवसांसाठी आलीस तू. तुला कशाला उगाच तकलीफ. हा, तकलीफ कसली हो. त्यात हा घ्या कप. अय्या, हे भांड हे इथेच असतं अजून. हा, आणि देव कुठे आहेत? देव म्हणतेस? कुणास ठाऊक. अहो कुणास ठाऊक कसं? तुम्हाला मिळाले नाहीत? मी इथे 2 लहान तसबिरी ठेवून गेले होते. असतील. कुठे गेले कुणास ठाऊक. हे अजून करतात ना हो पूजा? कोण? सखाराम. त्याला एकच पूजा माहित. मी असताना नंतर रोज आंघोळ करून ना देवाला गंध फुलं व्हायचे. तुम्ही करता की नाही पूजा? देवाचं काय लागत नाही बघ. माझं काय पण बरं केलं नाही त्यानं. अहो असं कसं? सगळं तोच तर करतो. घे चहा घे. काय पाहते? झालं. कुणी सांगितलं होतं ग तुला नको तिथे पडायला? कुणी सांगितलं होतं? आणि आता नाका तोंडात चहा जायला लागल्याबरोबर वळवळतेस होय. अगं चिरकुटली, चावट कुठली. एवढं पोट आणि सगळा चहा प्यायला निघाली होती. थांब थांब, पळू नकोस. थांब, तुला कोरडी करते. हा बघू. हा, आता पुन्हा नाही ना पळणार चहात? नाही ना? जा पला. मागे मी इथे होते ना, तेव्हा असाच एक मुंगळाही होता. हो, गुलाम असा ऐटबाज होता.
मी त्याला राजा म्हणायची, राजा. राजासारखा होता ना म्हणून राजा. त्याला माझा फार लळा लागला होता बघा माझा. आणि एक कावळा पण होता. तो बघा काव काव करतोय ना, तो तो तोच असणार. बघते आम्ही. आई ग. काय ग? ए बस इकडे बस, ये चहा घे आधी. घे हे बटर बिस्कुट घे. पोटात कधीपासून काय नसेल तुझ्या, तो कावळा काय कुठे पळून जात नाही. खा बिस्किट, खा चहा बरोबर. किती दिवस राहशील इथं? कोण मी? मी आणखी कुठे जाणार हो. पुतण्याचं घर तर बंदच झालं. नवऱ्याचं कधीच बंद झालं होतं. का काढलं नवऱ्याने तुला बाहेर? मूल नव्हतं. मग तू गेल्यावर त्याला झालं? काय की हो, कसं कळणार? तिकडली काहीच बातमी नाही कळली. तुमचं काय झालं? नवरा पावणे 8, त्यात भारी त्रास द्यायचा. बघितलं आणि डोकं तडकलं. तशी मीच निघाले घरातनं. कुकवाला तरी कशाला हवा नवरा? पण मग आता कुठे असतो? कुणास ठाऊक, मेला का जित्ता आहे मुडता. अहो असं बोलू नये. मग काय बोलू त्या हलकटाबद्दल? अहो कसंही झालं तरी नवरा म्हणजे देवा ब्राह्मणासमोर गाठ बांधलेली असते ना त्याची आपल्याशी. नरकवास काढायला देव ब्राह्मण येत नाहीत. ते नशिबाचे भोग असतात हो एकेकाचे. म्हणून काय सहन करायचं? मरे पत्तर, मेल्या मढ्यागत. तुला सांगते, मी केलं सहन. फार झालं तशी लात मारून बाहेर पडले घराबाहेर. त्यानं इथं आणलं तुझ्या सखारामानं. माझे कसले हो, आता ते तुमचे आहेत. हे बघ, माझी मी हायत ते सगळे, नाही तर कोण नाही. मला हाय ठाऊक. तुमचं इथे कसं चालतं हो? काय चालायचं? दारू घेतली की कुणाचं पण चालतं. खायला घालतो पण पुरता वसूल करतो बघ तुझा सखाराम. मी म्हणून टिकलीये. काय करणार? परतून बाहेर पडायचं म्हणजे कोण कुठली 4 जनावरं भेटणार. त्यापेक्षा हा एकटा परवडला की. मग मी इथे राहिले कायमची तर चालेल तुम्हाला? मला घराबाहेर काढू नकोस म्हणजे झालं. असं कसं करेन हो मी? माझं काही मागणं नाही बघा. आता पूर्वीसारखं झेपणार पण नाही. आता एक छप्पर घराचं डोक्यावर राहिलं ना तर बस. म्हणाल तशी राहीन हो. खूप कामही करेन. राहा, तू घर बघ, मी त्याला बघते. हो. दोन्ही मला पण झेपत नाहीत. हो. तू जग, मी पण जगते. हो. मी पाया पडते हो तुमच्या. मी त्यांना सांगेन मी खरंच त्रास नाही देणार. उलट उपयोगीच पडेन मी कामाला. मी अशी दिसते ना, पण अजून काम वाटेल ते तेवढं करू शकते हो. हो केवढंही काम करू शकते मी. अहो परत जेवते पण कमी. वेळेला शिळा भात आणि वाटीभर ताक तेवढं असलं ना की मला पुरतं बघा. माझी कसलीच चलबिचल नाही हो. आणि हो, उपास पण असतात. अंगावर आणि दांडीवर अशी 2 पातळं मला पुरेत. ती सुद्धा नवी हवीत असं नाही हो. तुमची जुनी सुद्धा चालतील. नमस्कार मंडळी. आजच्या रंगभूमी दिनाच्या निमित्ताने आम्ही सादर करीत आहोत अलौकिक प्रतिभेचे नाटककार चिंत्र्यम खानोलकर यांच्या अभोगी या नाटकाची एक छोटीशी झलक. नियतीच्या फेऱ्यात अडकलेले राजपुत्र सहर्ष आणि गणिका गगनगंधा यांच्या विफल प्रेमाची ही कहाणी सादर करतात वर्षा जोगळेकर, निनाद जाधव आणि सुदीप सबनीस. घटावरी कुणी मारित काठी, घटावरी कुणी मारित काठी, दुभंग हो माती. या मातीची कथा सांगणे इतुके अमुच्या हाती. अहो इतुके अमुच्या हाती.
अटळ असे जे ठरलेले ते, जन्म आणखी मृत्यू, जन्म आणखी मृत्यू, नियती खेळते, नियती खेळते, निर्घृण तरीही, नियती खेळते निर्घृण तरी, सर्वांशीच हुतूतू खेळते, सर्वांशीच हुतूतू खेळते, सर्वांशीच हुतूतू. श्री गजानना, घटदत्त ऋषींचा शाप भोवतोय आमच्या चरित्र नायकाला. गगनगंधेचं चारित्र्य भ्रष्ट झालं की आमचा नायक मरणार. हे परमेश्वर, सूर तूच दिलेस आणि विषही तुझ्याच दयासागरातनं निघालं. तेव्हा करता करविता तूच. एका प्रेमार्थ जीवाची थट्टा करताय का? का अंत पाहताय? हे दयाघना, पुन्हा एकदा तुझी करुणा भागतो. गगनगंधे, कोण? गगनगंधे, मी विदूषक. विदूषका, विदूषका, अखेर व्हायचं तेच झालं. तू सांगण्या अगोदरच आम्हाला ते कळलं. पण गगनगंधे, या जगात माणसंच राहतात का, ज्यांना हसवण्यासाठी माझ्यासारख्या भाबड्या ब्राह्मण पुत्राला पशुवत उड्या माराव्या लागतात? हसतो तो माणूस आणि बलात्कार करतो तोही माणूसच. मग तू कोण, मी कोण? गगनगंधे, या भर रानात वसंतराजानं तुझ्यावर बलात्कार केला. मला वाटेत भेटला तो, त्यानं मला सुनावलं. गगनगंधेचं शील भ्रष्ट केलं मी, आता तुझा मित्र मरणार. माणसाचं हे दर्शन किती किती भयंकर आहे. गगनगंधे, तोंड का लपवलंस? यात तुझं काहीच चुकलेलं नाही. विदूषका, माझं काही चुकलेलं नसलं तरी या देहाच्या चारित्र्यावरच तुझ्या मित्राचं जीवन मरण अवलंबून होतं. नियती तरी किती कठोर. एका गणिकेच्या पोरीच्या कुडीत तिने कुण्या एका प्रेमिकेचा मृत्यू बांधून ठेवला. या कुडीत मृत्यूचं ते रहस्य कसं काय टिकणार होतं? विदूषका, आता एकच अखेरचं मागणं आहे. वास्तविक कसलंच मागणं मागण्याचा अधिकार मला नाही, पण अजूनही मी माझ्या प्रियाशी प्रामाणिक राहिले. याच एका आधारावर मी हे मागणं मागते. विदूषका, ते तू नाही म्हणू नकोस. काय मागणार आहेस? मागणार आहे असं काही जे दानाहूनही आहे अवघड, तंतुवाद्य छेडण्या इतकंच. सप्रेम पुण्यवान तुझे हात. विदूषका, एखादं काष्ठ उचललंस आणि त्यावर तुझे पडले अश्रू, तर त्या कठीण काष्ठालाही फुटतील अंकुर कुमारिकेच्या हळुवार प्रेमा इतकेच हिरवेगार. विदूषका, अशा हातांनी माझी चिता रचली जावी, यातच सन्मान आहे माझ्या भंगलेल्या कौमार्याचा. मी सच्च आहे, मी सिद्ध आहे. मला वाट दिसते नक्षत्रा इतकीच ठळक. कुठलाही दुभंगेल खडक माझा मृत्यू बघता बघता. कारण उद्ध्वस्त झालं माझं कौमार्य ताऱ्याच्या काचेसारखं. तरी अभंग आहे माझं प्रेम एखाद्या वज्रासारखं. तेच मी माझ्या प्रियाला दान देते. रक्ताची चिळकांडी उडते हृदयातल्या हृदयात. मला हसता येते. आकाशस्थ देवतानो, तुम्हीही हसा माझा मृत्यू बघता बघता. विदूषका, माझी कूड पेटताना सूर्यास्तासारखीच केशरी रंगाची ज्वाळा उठेल
आणि तुटेल उल्का कुमारिकेच्या प्राणांची. विदूषका, यालाच म्हणतात सतीचा प्रेमरंग. यालाच म्हणतात सतीचा प्रेमरंग. याला साक्ष आहेस तू, एक विदूषक आणि हे अरण्य. गगनगंधे, मागायचं ते मागितलंस मोठ्या विश्वासानं. सतीचं हे मागणं नाकारून कसं चालेल? तू मागितलंस उत्स्फूर्तपणे, पण ही मागणी पुरी करण्याचं बळ साक्षात परमेश्वरापाशी सुद्धा नसेल. असं काय विदूषका? पण तरीही एका व्रतस्थ कुमारिकेचं मागणं मी पुरं करीन. पण पण गगनगंधे, त्याही अगोदर मला मला माझ्या मित्रासाठी काहीतरी मागायचंय. यात परमार्थ कसलाही नाही, असलाच तर फक्त स्वार्थ आहे. तुझी चिता मी रचीन, तिला अग्नीही देईन, पण पण त्या अगोदर माझं मागणं मी मागून घेतो. विदूषका, मला कल्पना आहे तुझ्या मागण्यालाही काही अर्थ असेल. मृत्यूच्या ज्वाळेपाशी पोचलेल्या कुमारिकेजवळ मोठ्या आनंदाने काय मागायचं ते मागून टाक. गगनगंधे, कठोरपणे मागतो. घटदत्त ऋषींनी ज्यावेळी तो भयंकर शाप दिला, त्याच वेळी मी त्या ऋषींना म्हणालो, उशाप द्या. त्यावर त्या तपस्व्यानं सांगितलं, त्या मुलीचं चारित्र्य भ्रष्ट झाल्यावर तिसऱ्या दिवशीच्या सूर्याच्या आत जर का या तुझ्या मित्रानं आणि मित्रानंच फक्त त्या मुलीचा गळा दाबला तर ती मरेल आणि तुझा तो मित्र जगेल. गगनगंधे, तुझ्या लक्षात आलं असेल मी काय म्हणतोय ते. विदूषका, हे सांगताना तुला केवढे कष्ट पडले, पण 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 गगनगंधे, थांबलीस का? तुझे डोळे असे भरून का आले? सांग मुली, सांग. तू किती भाबडा आहेस. विदूषका, तू जे काही सांगितलंस त्याचा स्वीकार मी मोठ्या आनंदाने करीन, पण मला खात्री आहे माझ्या प्रियकराकडून हे होणार नाही. प्रेमाच्या राज्यातले कायदे फार वेगळे असतात रे. चल चल विदूषका, चल. हसत हसत गेली मिळून ज्योतीत ज्योती. विदूषक हसत नाही, स्तब्ध झाला क्षणार्ध. परत फिरून हासे, हास्य ते विकट टाहो. परत फिरून हासे, हास्य ते विकट टाहो. सरकत पडदा संपला उत्तरार्ध. संपला उत्तरार्ध. संपला उत्तरार्ध.